नमस्कार मित्रांनो, मी सतीश आणि आपण शिकत आहोत संपूर्ण स्पोकन इंग्लिश कोर्स. मित्रांनो, हे 7वं लेक्चर आहे. पाठीमागच्या लेक्चर्समध्ये आपण प्रेझेंट टेन्स आणि पास्ट टेन्सच्या कॅटेगरी 1 आणि कॅटेगरी 2 या डिटेलमध्ये अभ्यासलेले आहेत. तुमच्यासाठी सूचना एवढीच आहे की लेक्चर बघत असताना फक्त लेक्चर बघू नका, त्याच्या नोट्स काढत पुढे चला आणि ज्या ज्या गोष्टी म्हणजे हिंट्स वगैरे मी सांगतोय किंवा एखादा कॉन्सेप्ट मी शॉर्टमध्ये सांगतोय जो की आपण पुढे जाऊन डिटेलमध्ये अभ्यासणार आहे, अशा गोष्टीची पण नोंद तुम्हाला नोटबुकमध्ये एका साईडला करून ठेवायची. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सिक्वेन्स वाईज सगळे लेक्चर्स बघत पुढे चला, कारण ही सगळी लेक्चर्स इंटरकनेक्टेड असतात. पाठीमागच्या लेक्चरमध्ये शिकवलेला एखादा कॉन्सेप्ट पुढच्या लेक्चरमध्ये कुठंही त्याचा संदर्भ येऊ शकतो. सो तुम्ही जर सिक्वेन्स वाईज सगळी लेक्चर्स बघत असाल तर तुम्हाला कोणताच डाऊट राहणार नाहीये. दुसरी गोष्ट म्हणजे 50-60 मिनिटाच्या व्हिडिओ लेक्चरचं रिव्हिजन अगदी तुम्ही 3 ते 4 मिनिटात करू शकणार आहात जर तुम्ही नोट्स काढल्या तर. ठीक आहे. आज आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत फ्युचर टेन्स कॅटेगरी 1. काय बघायचं आपल्या लेक्चरमध्ये? फ्युचर टेन्स कॅटेगरी 1. आता बघा, कॅटेगरी 1 काय असते? कुणीतरी काहीतरी असतं किंवा करता काहीतरी असतो. आता करता कोण असतो? वाक्यात आपण ज्याच्याबद्दल बोलतो तो करता असतो. आता फॉर एक्झाम्पल बघा, इथं मी आनंदी आहे या वाक्यामध्ये आपण कोणाबद्दल बोलतोय? मी बद्दल बोलतोय. सो मी इथं करताय. करता म्हणजे सब्जेक्ट. इंग्लिशमध्ये करताला आपण सब्जेक्ट म्हणतो. तर या वाक्यामध्ये मी इथं सब्जेक्ट होईल. ठीक आहे. दुसरं वाक्य बघा, राम माझा मित्र आहे. आपण या वाक्यात कुणाबद्दल बोलतोय? राम बद्दल बोलतोय. सो राम इथं सब्जेक्ट आहे. सब्जेक्ट म्हणजेच करता. ठीक आहे. तिसरं एक्झाम्पल बघा, आम्ही शेतकरी आहोत. या वाक्यामध्ये आपण कुणाबद्दल बोलतोय? आम्ही बद्दल बोलतोय. सो आम्ही इथं सब्जेक्ट होईल. सब्जेक्ट म्हणजेच करता. ठीक आहे. सब्जेक्ट तुम्हाला कळाला. कॅटेगरी 1 काय असते? करता काहीतरी असतो किंवा कुणीतरी काहीतरी असतं. आता ह्या सगळ्या वाक्यात बघा, मी आनंदी आहे, राम माझा मित्र आहे किंवा आम्ही शेतकरी आहोत, या वाक्यात कुणीतरी काहीतरी आहे असं सांगितलंय ना, म्हणजे हे कॅटेगरी 1 ची वाक्य आहे. ठीक आहे. आणि या लेक्चरमध्ये आपण काय बघतोय? फ्युचर टेन्स ची कॅटेगरी 1 आपण अभ्यासतो. आता कॅटेगरी 1 आपण बघितलं. काय असं कॅटेगरी 1? कुणीतरी काहीतरी असतं सांगितलं असतं. आणि फ्युचर टेन्स कॅटेगरी 1 चं वाक्य तेव्हा होणार आहे कधी? जेव्हा कुणीतरी काहीतरी असणार आहे, पण कधी? फ्युचर टेन्समध्ये. आता फ्युचर टेन्स म्हणजे काय? पहिल्यांदा टेन्स म्हणजे काय बघा. टेन्स म्हणजे काळ. काळ म्हणजेच वेळ. ठीक आहे. आता वेळ 3 प्रकारची असते. आता चालू आहे ती एक वेळ असते, झालेली एक वेळ असते आणि येणार एक वेळ असते. ठीक आहे. आता ज्यावेळेस आपण चालू वेळेबद्दल बोलतोय त्यावेळेस तो काळ असतो प्रेझेंट टेन्स. ठीक आहे. आणि ज्यावेळेस आपण झालेल्या वेळेबद्दल बोलतोय त्यावेळेस तो काळ असतो पास्ट टेन्स. ठीक आहे. आणि ज्यावेळेस आपण येणाऱ्या वेळेबद्दल बोलणार आहे त्यावेळेस तो काळ असतो फ्युचर टेन्स. ठीक आहे. म्हणजे फ्युचर टेन्स कॅटेगरी 1 म्हणजे काय बघा, कुणीतरी काहीतरी असणार आहे पण येणाऱ्या काळामध्ये असणार आहे. आता हा चार्ट बघा, हा सगळा चार्ट आपण पाठीमागच्या आय गेस लेक्चर नंबर 2 मध्ये हा चार्ट आपण अभ्यासलाय. हे तिन्ही काळ प्रेझेंट पास्ट फ्युचर हे तिन्ही काळ अभ्यासले. त्याच्यात कॅटेगरी 1 कॅटेगरी 2 डिटेलमध्ये अभ्यासले. त्या लेक्चरमध्ये आपण हे सगळी वाक्य कशी ओळखायची, कोणत्या कॅटेगरीचं वाक्य आहे, कोणत्या काळाचं आहे, हे कसं ओळखायचं हे डिटेलमध्ये शिकवले. ठीक आहे. बघा आपण काय बघितलं होतं? फ्युचर टेन्स कॅटेगरी 1 मध्ये वाक्याच्या शेवटी असेल, असतील, असू हे शब्द येतात. आपण हिंट ही सांगितली होती ना. ठीक आहे. बघा आपण काय सांगितलं? कुणीतरी काहीतरी असतं हे कॅटेगरी 1 चं वाक्य असतं आणि कुणीतरी काहीतरी असणार आहे पण ते येणाऱ्या काळामध्ये असणार आहे, म्हणजे तो काळ कोणता असणार आहे? ती वाक्य कोणती असणार आहेत? फ्युचर कॅटेगरी 1 ची. आता ही वाक्य बघा, राम शिक्षक असेल, या वाक्यामध्ये राम शिक्षक असेल, येणाऱ्या काळामध्ये असेल. कुणीतरी काहीतरी असेल असा सेन्स होतो पण येणाऱ्या काळामध्ये, म्हणजे हे फ्युचर कॅटेगरी 1 चं वाक्य आहे. तो माझा मित्र असेल, या वाक्यामध्ये पण कुणीतरी काहीतरी असेल असा सेन्स होतो पण आणि कधी येतोय? येणाऱ्या काळामध्ये असेल, म्हणजे हा फ्युचर कॅटेगरी 1 चंच वाक्य आहे. ठीक आहे. तिसरं वाक्य बघा, मुंबई एक मोठं शहर असेल, कुणीतरी काहीतरी असेल आणि कधी असेल? येणाऱ्या काळामध्ये असेल. सो हे सुद्धा फ्युचर कॅटेगरी 1 चंच वाक्य आहे. ठीक आहे. म्हणजे अशी ह्या सगळ्या वाक्यांचा आपण पाठीमागच्या लेक्चर्समध्ये अभ्यास केलेला आहे. आय होप तुम्हाला फ्युचर कॅटेगरी 1 ची वाक्य इथं ओळखायला येतात असं आपण समजू आणि आता आपण पुढे जाऊ. ठीक आहे. आता आपण पाठीमागच्या लेक्चर्समध्ये इंग्रजी वाक्याचं जनरल स्ट्रक्चर काय असतं हे आपण अभ्यासलंय. काय असतं बघा, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस अदर वर्ड्स असतं. काय असतं? सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस अदर वर्ड्स. सब्जेक्ट काय असतो आपण आताच बघितलं. काय असतो सब्जेक्ट? वाक्यात आपण ज्याच्याबद्दल बोलतोय तो सब्जेक्ट असतो. तर फॉर एक्झाम्पल पहिलं वाक्य बघा, मी डॉक्टर असेल, या वाक्यामध्ये सब्जेक्ट कोण आहे? कोणाबद्दल बोलतोय आपण या वाक्यामध्ये? मी बद्दल बोलतोय. सो मी इथं सब्जेक्ट असणार आहे. दुसरं वाक्य बघा, आम्ही डॉक्टर असू, या वाक्यात आपण कुणाबद्दल बोलतोय? आम्ही बद्दल बोलतोय. सो इथं आम्ही इथं सब्जेक्ट असणार आहे. ठीक आहे. तिसरं एक्झाम्पल बघा, तू डॉक्टर असशील, या वाक्यात आपण कुणाबद्दल बोलतोय? ह्या तू बद्दल बोलतोय ना. तू इथं आपला सब्जेक्ट असणार आहे. चौथं वाक्य बघा,
तुम्ही डॉक्टर असाल या वाक्यामध्ये आपण कुणाबद्दल बोलतोय? तुम्ही डॉक्टर असाल म्हणजे तुम्ही बद्दल बोलतोय ना, सो तुम्ही इथं आपला सब्जेक्ट असणार आहे. आता 5वं एक्झाम्पल बघा. तो डॉक्टर असेल या वाक्यामध्ये आपण कुणाबद्दल बोलतोय? तो बद्दल बोलतोय ना, सो तो इथं आपला सब्जेक्ट असणार आहे. पुढचे एक्झाम्पल्स बघा. 6वं एक्झाम्पल बघा. ती डॉक्टर असेल या वाक्यात आपण कुणाबद्दल बोलतोय? ती बद्दल बोलतोय, सो ती इथं आपला सब्जेक्ट असणार आहे. 7वं एक्झाम्पल बघा. राम डॉक्टर असेल या वाक्यात आपण कुणाबद्दल बोलतोय? राम बद्दल बोलतोय, सो राम इथं आपला सब्जेक्ट असेल. ठीक आहे. आता 8वं एक्झाम्पल बघा. ते डॉक्टर असतील या वाक्यात आपण कुणाबद्दल बोलतोय? ते बद्दल बोलतोय, सो ते इथं सब्जेक्ट असणार आहे. ठीक आहे. आता 9वं एक्झाम्पल बघा. राम आणि श्याम डॉक्टर असतील या वाक्यात आपण कुणाबद्दल बोलतोय? राम आणि श्याम बद्दल बोलतोय, सो राम आणि श्याम इथं सब्जेक्ट असणार आहे. आय होप तुम्हाला सब्जेक्ट इथं क्लिअर झाला असेल. ठीक आहे. आता बघा आपलं सूत्र काय आहे? सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस अदर वर्ड. सब्जेक्ट आपण बघितला. वर्ब काय असतो बघा. फ्युचर कॅटेगरी 1 मध्ये वाक्याच्या शेवटी असेल, असतील, असू हे शब्द वर्ब्स काम करतात. काय सांगितलं मी बघा. आता हे व्यवस्थित लक्षात ठेवा. बघा फ्युचर कॅटेगरी 1 मध्ये वाक्याच्या शेवटी येणारे असेल, असतील, असू हे शब्द वर्ब्स काम करतात. कधी? फ्युचर कॅटेगरी 1 मध्ये. ठीक आहे. ओके. आता पहिलं एक्झाम्पल बघा. मी डॉक्टर असेल या वाक्यामध्ये असेल आलेलं ना, हे असेल काय असणार आहे? वर्ब असणार आहे. ठीक आहे. दुसरं एक्झाम्पल बघा. आम्ही डॉक्टर असू, इथं असू आलंय बघा. आपण काय सांगितलंय? असेल, असतील, असू हे शब्द वर्ब म्हणून येतात. कधी? कुठं? फ्युचर कॅटेगरी 1 मध्ये. ठीक आहे. आता तिसरं एक्झाम्पल बघा. तू डॉक्टर असशील, इथं असशील आलंय, हे असशील असणार आहे वर्ब. ठीक आहे. आता चौथं एक्झाम्पल बघा. तुम्ही डॉक्टर असाल या वाक्यामध्ये असाल इथं आलंय, असाल हे काम करणार आहे वर्बचं. ठीक आहे. आता 5वं एक्झाम्पल बघा. तो डॉक्टर असेल या वाक्यामध्ये इथं असेल आलंय, असेल असणार आहे आपलं वर्ब. ठीक आहे. आता पुढचे एक्झाम्पल्स बघा. 6वं एक्झाम्पल काय आहे? ती डॉक्टर असेल, इथं असेल आलंय, असेल काम करणार आहे वर्बचं. ठीक आहे. आता 7वं एक्झाम्पल बघा. राम डॉक्टर असेल या वाक्यामध्ये असेल इथं आलंय म्हणजे हे असणार आहे वर्ब. 8वं एक्झाम्पल बघा. ते डॉक्टर असतील या वाक्यामध्ये असतील आलंय, सो असतील इथं असणार आहे वर्ब. ठीक आहे. आणि लास्ट 9वं एक्झाम्पल बघा. राम आणि श्याम डॉक्टर असतील या वाक्यामध्ये असतील आले म्हणजे हे असणार आहे वर्ब. ठीक आहे. बघा आता आपण काय बघितलं? सब्जेक्ट बघितलं, वर्ब बघितलं. तुम्हाला इथं सब्जेक्ट आणि वर्ब काय असतो फ्युचर कॅटेगरी 1 मध्ये इथं क्लिअर झाला असेल. आता राहिला आपल्या अदर वर्ड्स. बघा मी काय सांगतोय. आता तुमच्या वाक्यामध्ये सब्जेक्ट आणि वर्ब सोडून राहिलेला सगळा भाग, सगळा पार्ट हा अदर वर्ड्स असतो. त्याला तुम्ही अदर पार्ट्स म्हटला तरी चालते. बघा आता ह्या वाक्यामध्ये सगळीकडे डॉक्टर हा शब्द अदर वर्ड्स काम करणार आहे, कारण तेवढाच शब्द राहतोय ना वाक्यामध्ये. ठीक आहे. आता आपल्याला अशी वाक्य आपल्याला इंग्लिशमध्ये बनवायला शिकायचंय. ठीक आहे. ओके. आता पहिले एक्झाम्पल बघा. मी डॉक्टर असेल हे वाक्य आपल्याला इंग्लिशमध्ये बनवायचं. ठीक आहे. आपल्याला इंग्रजी वाक्याचं जनरल स्ट्रक्चर काय असतं माहित आहे? सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस अदर वर्ड्स. ठीक आहे. आणि या स्ट्रक्चरनुसार कोणत्या सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस अदर वर्ड नुसार आपण इंग्रजी वाक्य आता बनवणार आहे ही सगळी. ठीक आहे. आता पहिलं वाक्य बघा. मी डॉक्टर असेल या वाक्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला काय घ्यावं लागतं? सब्जेक्ट घ्यावं लागतो. ठीक आहे. आता सब्जेक्ट कोण आहे? तर मी आहे. आणि मी साठी आपण इंग्लिशमध्ये काय वापरतो? आय वापरतो. सो इथं आपण घेणार आहे आय. हा झाला आपला सब्जेक्ट. आता आपल्याला काय घ्यायचंय? वर्ब घ्यायचंय. ठीक आहे. आता आपण काय सांगितलं? फ्युचर कॅटेगरी 1 मध्ये असेल, असतील, असू हे सगळे शब्द वर्ब्स काम करतात. ठीक आहे. आणि इथं या शब्दांसाठी इंग्रजीमध्ये एकच वर्ब वापरतो आपण. ते वर्ब कोणता आहे? विल बी. कोणता आहे? विल बी. आता इथं 2 वर्डचं एकच वर्ब आहे. आता बघा प्रेझेंट कॅटेगरी 1 मध्ये आपण बघितलं होतं की इथं एम, इज, आर हे 3 वर्ब येत होते. प्रेझेंट कॅटेगरी 2 मध्ये हॅव, हॅज हे 2 वर्ब म्हणून येत होते. पास्ट कॅटेगरी 1 मध्ये वॉज आणि वर हे 2 वर्ब्स काम करत होते ना दोघ जण. ठीक आहे. पास्ट कॅटेगरी 2 मध्ये एकच वर्ब येत होता. तो कोणता होता? हॅड. ठीक आहे. आता फ्युचर कॅटेगरी 1 मध्ये वर्ब एकच आहे पण 2 वर्डचा एक वर्ब आहे. म्हणजे 2 शब्दांचा एक वर्ब एकच आहे पण 2 शब्दाचा आहे. कोणते कोणते 2 शब्द आहेत ते? विल बी. विल बी इथं वर्ब काम करतो. एकच वर्ब आहे पण 2 शब्दाचा आहे. ठीक आहे. आता बघा आपण काय सांगितलं? फ्युचर कॅटेगरी 1 मध्ये असेल, असतील, असू हे शब्द वर्ब्स काम करतात आणि त्याच्यासाठी एकच वर्ब म्हणून येतो फ्युचर कॅटेगरी 1 मध्ये. तो वर्ब काय आहे? विल बी. तो काय आहे? विल बी. म्हणजे आपलं काम अजून सोपं झालं बघा. तुमचा सब्जेक्ट कोणताही असो,
आय ही सी इट सिंग्युलर असो किंवा वी यू दे प्लुरल असो. आता सिंग्युलर सब्जेक्ट म्हणजे काय, ज्यावेळेस वाक्यात आपण एकाबद्दल बोलतोय त्यावेळेस तो आपला सब्जेक्ट असतो सिंग्युलर, आणि ज्यावेळेस वाक्यात आपण अनेकाबद्दल बोलतोय त्यावेळेस सब्जेक्ट असतो आपला प्लुरल. ठीक आहे, म्हणजे तुमचा सब्जेक्ट कोणताही येऊ द्या, इथं आपल्याला व्हर्ब म्हणून फक्त विल बीच वापरावं लागतं. आता बघा, अगोदर शॅल बी हे सुद्धा व्हर्ब म्हणून यायचं, आणि शॅल बी कोणासोबत यायचं, आय आणि वी सोबत यायचं. हे तुम्हाला माहिती असं म्हणून सांगतोय. आता मॉडर्न इंग्लिशमध्ये आपण सगळ्यासोबत विल बीच वापरतो. फक्त माहिती असं म्हणून मी सांगितलं तुम्हाला, शॅल बी सुद्धा आपण ऍज अ व्हर्ब म्हणून वापरायचो फ्युचर कॅटेगरी 1 मध्ये अगोदर, पण मॉडर्न इंग्लिशमध्ये आता आपण सगळ्यासोबत विल बीच वापरतो, म्हणजे आपलं काम अजून सोपं झालंय. ठीक आहे, आता आपण काय घेतलंय बघा, इथं सब्जेक्ट घेतला ना, इथं आता आपल्याला घ्यायचे व्हर्ब घ्यायचे. आपण आताच बघितलं की सगळ्या सब्जेक्ट सोबत फ्युचर कॅटेगरी 1 मध्ये विल बीच व्हर्ब म्हणून येतं. तो इथं आपण घेणार आहे विल बी. काय घेणार आहे, विल बी. हा झाला सब्जेक्ट, हा झाला वर्ब. आता अदर वर्ड्स इथं काय आहे, डॉक्टर. काय, डॉक्टर. सो इथं आपण काय घेणार, अ डॉक्टर. कसं वाक्य तयार झालं बघा आपलं, मी डॉक्टर असेल, आय विल बी अ डॉक्टर. तुम्ही म्हणाल सर तुम्ही इथं अ का घेतलं, बघा पाठीमागच्या लेक्चरमध्ये हे अ काय असतं त्याचा कॉन्सेप्ट आपण सांगितलं होता. काय होतं सांगितलं होतं शॉर्टमध्ये बघू जरा. अ हे आर्टिकल आहे, आणि अ हे आर्टिकल आपण कधी वापरतो, वाक्यात कॉमन नाव यावं लागतं. कसलं कॉमन नाव यावं लागतं, ते एकटा असावं लागतं, आणि दुसरं म्हणजे ते काउंटेबल असावं लागतं. ठीक आहे, आता बघा डॉक्टर हे काउंटेबल, सॉरी डॉक्टर हे कॉमन नाउन आहे ना. कॉमन नाउनची आपण व्याख्या काय सांगितली होती बघा, कॉमन नाउन कसं ओळखायचं बघा. आता कॉमन नाउन काय असतं, असं नाव जे आपण कॉमन मध्ये एखाद्या गोष्टीसाठी वापरतो. फॉर एक्झाम्पल, सपोज माझ्या पुढं 20 विद्यार्थी आहेत, मी कोणत्याही विद्यार्थ्याला हा माझा विद्यार्थी आहे, हा माझा विद्यार्थी आहे, हा माझा विद्यार्थी असं म्हणू शकतो. ठीक आहे, सपोज माझ्या पुढे 20 डॉक्टर्स आहेत, मी कोणत्याही डॉक्टरला हे डॉक्टर आहेत, हे डॉक्टर आहेत, हे डॉक्टर आहेत म्हणू शकतो. म्हणजे डॉक्टर हे नाव डॉक्टरांसाठी मी वापरू शकतो, म्हणजे डॉक्टर हे कॉमन नाव आहे. ठीक आहे, आता दुसरं एक्झाम्पल बघा, सपोज माझ्या पुढं 20 माझे शिक्षक आहेत, मी कोणत्याही शिक्षकाला हे माझे शिक्षक आहेत, हे माझे शिक्षक आहेत, हे माझे शिक्षक आहेत म्हणू शकतो. म्हणजे शिक्षकांसाठी मी शिक्षक हे नाव कॉमन मध्ये वापरू शकतो. आता कॉमन नाउन कसं ओळखायचं, एक शॉर्ट मी तुम्हाला हिंट सांगतो बघा. आता बघा, आता हे नाव दुसऱ्या वस्तूला फिट होते का बघायचं. फॉर एक्झाम्पल शहर आहे, मी कोणत्याही शहराला शहर 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 म्हणू शकतो. फॉर एक्झाम्पल पेन आहे, मी कोणत्याही पेनला पेन 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 म्हणू शकतो. फॉर एक्झाम्पल घ्या मोबाईल, मी कोणत्याही मोबाईलला मोबाईल मोबाईल म्हणू शकतो. म्हणजे ही सगळी नावं जी आहेत ही कॉमन नावं आहेत. कळालं इथं, ठीक आहे. बघा आता, आता इथं मी डॉक्टर असेल या वाक्यामध्ये डॉक्टर हे कॉमन नाव नाही, हे कन्फर्म झालं. ठीक आहे, बघा आता, आता हे डॉक्टर एकटा आले का, कोण डॉक्टर असेल, मी डॉक्टर असेल, म्हणजे मी एकटा डॉक्टर असेल ना, म्हणजे डॉक्टर हे इथं सिंग्युलर आहे, म्हणजे एकटं म्हणजे सिंग्युलर आहे. ठीक आहे, म्हणजे दुसरी पण अट पूर्ण झाली. आणि काउंटेबल आहे का इथं, आता हे बघा. आता काउंटेबल म्हणजे काय, त्यावेळेस वस्तू आपण 1 2 3 अशा मोजू शकतो, त्यावेळेस त्या काउंटेबल आहेत आपण असं म्हणतो. ठीक आहे, आता 1 डॉक्टर, 2 डॉक्टर, 3 डॉक्टर असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे, म्हणजे डॉक्टर हे नाव काउंटेबल आहे. ठीक आहे, म्हणून इथं आपण या तिन्ही अटी पूर्ण करतोय ना. कॉमन नाउन म्हणून आलं इथं, डॉक्टर हे कॉमन नाउन आहे, एकटा आलंय, एकटं म्हणजे मी एकटा डॉक्टर असेल ना, म्हणजे ते एकटा आहे. ठीक आहे, आणि ते काउंटेबल पण आहे, म्हणून इथं आपण अ हे वापरले. कळालं, त्या कॉमन नाउनच्या अगोदर आपल्याला अ वापरावं लागतं जर आपण या तिन्ही अटी पूर्ण करत असेल तर. ठीक आहे, कसं वाक्य तयार झालं बघा, मी डॉक्टर असेल, आय विल बी अ डॉक्टर. ठीक आहे, आता दुसरं एक्झाम्पल बघा, आम्ही डॉक्टर असू. ठीक आहे, आता या वाक्याने आपण कोणाबद्दल बोलतोय, आम्ही बद्दल बोलतोय. सो आम्ही इथं सब्जेक्ट आहे, असू इथं वर्ब आहे, हे ऑलरेडी आपण बघितले. ठीक आहे, डॉक्टर इथं अदर वर्ड्स असणार आहे. ठीक आहे, आता सुरुवातीला आपण काय घेतो, सब्जेक्ट घेतो. सो सब्जेक्ट इथं काय आहे, आम्ही. आम्हीसाठी आपण इंग्लिशमध्ये काय वापरतो, वी वापरतो. ठीक आहे, आता काय घ्यायचं आपल्याला, वर्ब घ्यायचंय. आपण आताच बघितलं की फ्युचर कॅटेगरी 1 मध्ये सगळ्या सब्जेक्ट सोबत वर्ब म्हणून काय येतं, विल बी येतं. सो इथं आपण घेणार आहे विल बी. सब्जेक्ट झाला, हा वर्ब झाला. आता आपल्याला काय घ्यायचंय, अदर वर्ड्स. अदर वर्ड्स इथे काय आहे, डॉक्टर. आता इथं जो डॉक्टर आहे तो सिंग्युलर आहे का, आम्ही डॉक्टर असू. कोण डॉक्टर असणार आहे, आम्ही. आम्ही डॉक्टर असू म्हणजे हा एकट्यासाठी आलाय का, अनेकासाठी आलाय, म्हणजे हा प्लुरल आहे. आणि प्लुरल आपण कसं करतो, डॉक्टरचं प्लुरल काय होतं, डॉक्टर्स. काय होतं, डॉक्टर्स. वी विल बी डॉक्टर्स. ठीक आहे, इथं एक डॉक्टर होता म्हणून इथं डॉक्टर आले. ठीक आहे, आता इथं अनेक डॉक्टर आहेत ना, डॉक्टर हे नाव इथं प्लुरल आहे. सो इथं आपण डॉक्टर्स काय करणार आहे, प्लुरल करणार आहे. डॉक्टरचं प्लुरल काय होतं, डॉक्टर्स. ठीक आहे, कसं वाक्य तयार झालं बघा, आम्ही डॉक्टर असू, वी विल बी डॉक्टर्स. ठीक आहे,
तिसरं एक्झाम्पल बघा, तू डॉक्टर असशील. आता या वाक्यामध्ये आपण कुणाबद्दल बोलतोय? तू बद्दल बोलतोय. तू इथं सब्जेक्ट आहे, असशील इथं वर्ब आहे, हे ऑलरेडी आपण बघितलंय, आणि डॉक्टर इथं अदर वर्ड्स असणार आहे. ठीक आहे. सुरुवातीला आपण काय घेतो? सब्जेक्ट घेतो. सब्जेक्ट इथं कोण आहे? तू. तू साठी आपण इंग्लिशमध्ये काय घेतो? यू घेतो. ठीक आहे. हा झाला सब्जेक्ट. आता घ्यायचं आपल्याला वर्ब. ठीक आहे. आता फ्युचर कॅटेगरी 1 मध्ये सगळ्या सब्जेक्ट सोबत वर्ब म्हणून विल बीच येतं. सो इथं आपण घेणार आहे विल बी. सब्जेक्ट झाला, वर्ब झाला. आता आपल्याला काय घ्यायचे? अदर वर्ड्स. अदर वर्ड्स इथं काय आहे? डॉक्टर. आता इथं जे डॉक्टर आलंय, तू डॉक्टर असशील म्हणजे एकाबद्दल बोलतोय ना आपण, म्हणजे इथं हा डॉक्टर शब्द सिंग्युलर आहे. आणि ज्यावेळेस वाक्यामध्ये आपण बघितलंय, काय बघितलंय? ज्यावेळेस वाक्यामध्ये कॉमन नाउन येतं ते एकटं येतं आणि ते काउंटेबल असतं. आता डॉक्टर इथं एकटा आलंय, कॉमन नाउन आहे, काउंटेबल पण आहे. सो इथं आपल्याला अ वापरावं लागेल. कळतंय? मग हे कसं वाक्य होईल बघा, यू विल बी अ डॉक्टर. आपण पाठीमागे बघितलं अ कधी वापरतो आपण? अ हे आर्टिकल आहे. अ हे आर्टिकल आपण केव्हा वापरतो? वाक्यामध्ये कॉमन नाउन यावं लागतं, ते एकटं असावं लागतं आणि ते काउंटेबल पण असावं लागतं. तेव्हा त्याच्या अगोदर आपण त्या काउंटेबल नाव त्या कॉमन नाउनच्या अगोदर आपण अ वापरतो. ठीक आहे. आता इथं डॉक्टर जो आलाय तो सिंग्युलर आहे ना, कॉमन नाउन तर आहे, ऑलरेडी आपण बघितलंय. तो सिंग्युलर पण आहे आणि तो काउंटेबल पण आहे. ठीक आहे. म्हणजे इथं आपण अ वापरणार. जर तुमचं कॉमन नाउन एकटा असेल ना तरच आपण अ वापरतो. ऍक्च्युली अचा अर्थ तोच होतो, काय? एक. अचा अर्थच होतो की एक. ठीक आहे. बघा आता चौथं एक्झाम्पल बघा, तुम्ही डॉक्टर असाल. या वाक्यामध्ये आपण कोणाबद्दल बोलतोय? तुम्ही बद्दल बोलतोय. तुम्ही इथं सब्जेक्ट आहे, असाल इथं वर्ब आहे, डॉक्टर इथं अदर वर्ड्स असणार आहे. ठीक आहे. बघा आता सुरुवातीला आपण काय घेतो? सब्जेक्ट घेतो. सब्जेक्ट इथं कोण आहे? तुम्ही. तुम्हीसाठी आपण इंग्लिशमध्ये काय वापरतो? यू वापरतो. आता इथं बघा, इथं तू साठी पण आपण यूज वापरतो आणि तुम्हीसाठी सुद्धा यूज वापरतो. इथला जो तू आहे ना हा सिंग्युलर आहे, इथला जो तुम्ही आहे म्हणजे अनेकाबद्दल बोलतोय, म्हणजे इथला हा यू प्लुरल आहे. ठीक आहे. हा झाला आपला सब्जेक्ट. आता घ्यायचं आपल्याला वर्ब. फॉर फ्युचर कॅटेगरी 1 मध्ये सगळ्या सब्जेक्ट सोबत वर्ब म्हणून विल बीच येतं. सो इथं आपण घेणार आहे विल बी. यू हा झाला सब्जेक्ट, विल बी इथं वर्ब झाला. ठीक आहे. आता बघा अदरवर्ड्स इथं काय आहे? डॉक्टर. पण इथं जो डॉक्टर आहे, तुम्ही डॉक्टर असाल म्हणजे अनेकाबद्दल बोलतोय, म्हणजे डॉक्टर हे नाव इथं प्लुरल आहे. आणि भलेही तो कॉमन नाउन जरी असलं तरी हे प्लुरल आहे. इथं एकटा आले का? नाहीये. ते अनेकांसाठी आले. सो इथं आपण वापरणार आहे का? नाहीये. आणि अनेकांसाठी आले म्हणजे हे प्लुरल फॉर्म घ्यावा लागेल ना डॉक्टरचा. डॉक्टर्स काय होईल? डॉक्टर्स होईल. काय होईल? डॉक्टर्स. तुम्ही डॉक्टर असाल, यू विल बी डॉक्टर्स. ठीक आहे. आता 5 एक्झाम्पल बघा, तो डॉक्टर असेल. या वाक्यामध्ये आपण कुणाबद्दल बोलतोय? तो बद्दल बोलतोय. तो इथं सब्जेक्ट आहे, असेल इथं वर्ब काम करेल, डॉक्टर इथं अदर वर्ड्स असणार आहे. ठीक आहे. आपण सुरुवातीला घेतो सब्जेक्ट. सब्जेक्ट इथं कोण आहे? तो साठी आपण इंग्लिशमध्ये काय वापरतो? ही वापरतो. ठीक आहे. हा झाला सब्जेक्ट. वर्ब म्हणून काय येणार आहे? इथं विल बी येईल. वर्ब म्हणून काय येईल? विल बी येईल. कारण फ्युचर कॅटेगरी 1 मध्ये सगळ्या सब्जेक्ट सोबत आपण विल बीज वापरतो वर्ब म्हणून. ठीक आहे. आता तो डॉक्टर असेल. इथं बघा हे डॉक्टर कोणासाठी आले? तो साठी आले. तो डॉक्टर असेल, एकटा असेल ना, म्हणजे डॉक्टर इथं सिंग्युलर आहे, म्हणजे इथं आपल्याला अ वापरावं लागेल. ही विल बी अ डॉक्टर. या एक्झाम्पल मध्ये इथं आपण अ का वापरलं डॉक्टरच्या अगोदर? कळालं का तुम्हाला? अ कधी वापरतो आपण? वाक्यात कॉमन नाउन यावं लागतं. डॉक्टर इथं कॉमन नाउन आहे. ठीक आहे. ते एकटं यावं लागतं. तो डॉक्टर असेल म्हणजे तो एकटा असेल ना, डॉक्टर इथं सिंग्युलर आहे. ठीक आहे. एकटा पण आलाय आणि काउंटेबल आहे का? येस, ऑफकोर्स काउंटेबल आहे. कारण एक डॉक्टर, 2 डॉक्टर, 3 डॉक्टर असं मोजू शकतो. म्हणजे इथं डॉक्टर हे नाव काउंटेबल आहे, तिन्ही अटी पूर्ण करते. सो इथं आपण डॉक्टर ह्या नावाच्या अगोदर अ वापरणार आहे. ठीक आहे. आता ही एक्झाम्पल्स बघा, ती डॉक्टर असेल. या वाक्यात आपण कुणाबद्दल बोलतोय? ती बद्दल बोलतोय. ती इथं सब्जेक्ट आहे, असेल इथं वर्ब आहे, डॉक्टर इथं अदर वर्ड्स असणार आहे. ठीक आहे. आपण सुरुवातीला घेतो सब्जेक्ट. ती साठी आपण इंग्लिशमध्ये काय घेतो? सी घेतो. ठीक आहे. आता आपल्याला घ्यायचे वर्ब. वर्ब काय आहे? वर्ब म्हणून काय येईल? विल बी. कारण फ्युचर कॅटेगरी 1 मध्ये सगळ्या सब्जेक्ट सोबत विल बीच येतं वर्ब म्हणून. ठीक आहे. आता अदरवर्ड्स काय येतं? डॉक्टर. आता इथं ती डॉक्टर असेल म्हणजे एकटी डॉक्टर असेल ना, म्हणजे ते इथं जे डॉक्टर नाव आले हे सिंग्युलर आहे, म्हणजे आपल्या इथं अ वापरावं लागेल. ठीक आहे. ते विल बी अ डॉक्टर. ठीक आहे. आता 7 एक्झाम्पल बघा, राम डॉक्टर असेल. या वाक्यामध्ये आपण कुणाबद्दल बोलतोय? राम बद्दल बोलतोय. राम इथं सब्जेक्ट आहे, असेल इथं वर्ब होईल, डॉक्टर इथं अदर वर्ड्स असणार आहे. ठीक आहे. आता आपण सुरुवातीला घेतो सब्जेक्ट. राम इथं आपला सब्जेक्ट आहे. ठीक आहे. आता आपल्याला वर्ब घ्यायचे. वर्ब इथे येईल विल बी. काय येईल? विल बी. कारण सगळ्या सब्जेक्ट सोबत फ्युचर कॅटेगरी 1 मध्ये
विल बीच येतं वर्ब म्हणून. ठीक आहे, सब्जेक्ट झाला वर्ब झाला. आता बघा इथं अदरवर्ड्स काय इथं डॉक्टर आहे. आता राम डॉक्टर असेल ना, म्हणजे राम एकटा डॉक्टर असेल ना, म्हणजे इथं डॉक्टर हा शब्द एकासाठी आलाय म्हणजे तो सिंग्युलर आहे आणि सिंग्युलर असल्यामुळे आपल्याला इथं अ वापरावं लागेल. कसं वाक्य तयार झालं बघा, राम डॉक्टर असेल, राम विल बी अ डॉक्टर. ठीक आहे. आता 8 एक्झाम्पल बघा, ते डॉक्टर असतील. आता या वाक्यात आपण कुणाबद्दल बोलतोय, ते बद्दल बोलतोय. ते इथं सब्जेक्ट आहे, असतील इथं वर्ब म्हणून येणार आहे. ठीक आहे, डॉक्टर इथं अदर वर्ड्स असणार आहे. ठीक आहे, सुरुवातीला आपण घेतो सब्जेक्ट. आता ते साठी आपण इंग्लिशमध्ये काय वापरतो, दे वापरतो. काय वापरतो, दे वापरतो. ठीक आहे. आता आपल्याला घ्यायचे वर्ब. फ्युचर कॅटेगरी 1 मध्ये वर्ब म्हणून सगळ्यासोबत काय येतं, विल बी येतं. ठीक आहे, सब्जेक्ट झाला, वर्ब झाला. ठीक आहे. आता बघा अदरवर्ड्स इथं काय डॉक्टर, पण हे डॉक्टर सिंग्युलर आहे का, ते डॉक्टर असतील म्हणजे अनेक जणांबद्दल बोलतोय ना आपण, म्हणजे इथं जो डॉक्टर वर्ड आलाय तो प्लुरल नाउन आहे आणि प्लुरल नाउनच्या अगोदर आपण अ वापरतो का, नाही वापरत. मग आपल्याला फक्त डॉक्टर घ्यावा लागेल. तर ते डॉक्टर असतील, दे विल बी डॉक्टर्स. ठीक आहे, प्लुरल असल्यामुळे आपण इथं डॉक्टर्स केलं. ठीक आहे. आता 9 एक्झाम्पल बघा, राम आणि श्याम डॉक्टर असतील. या वाक्यात आपण कुणाबद्दल बोलतोय, राम आणि श्याम बद्दल बोलतोय. तो राम आणि श्याम आपले सब्जेक्ट होतील, असतील इथं वर्ब होईल, डॉक्टर इथं अदर वर्ड्स असणार आहे. आपण सुरुवातीला घेतो सब्जेक्ट, राम अँड श्याम हा जर आपला सब्जेक्ट. वर्ब म्हणून काय येणार आहे, विल बी येईल, विल बी, कारण सगळ्या सब्जेक्ट सोबत विल बीच येतं वर्ब म्हणून फ्युचर कॅटेगरी 1 मध्ये. ठीक आहे. आता राम आणि श्याम डॉक्टर असतील. इथं हा जो डॉक्टर आलाय, राम आणि श्याम दोघ जण डॉक्टर असतील ना, म्हणजे हा डॉक्टर जो शब्द आहे तो प्लुरल आहे, कळतंय. आणि प्लुरल नाउनच्या अगोदर आपण अ किंवा ॲन वापरत नाही. ठीक आहे. राम म्हणजे इथं आपल्याला डॉक्टर या शब्दासाठी डॉक्टर्स वापरावं लागेल. काय वापरावं लागेल, डॉक्टर्स. ठीक आहे. कसं वाक्य तयार झालं बघा, राम आणि श्याम डॉक्टर असतील, राम अँड श्याम विल बी डॉक्टर्स. इथं जे डॉक्टर शब्द आलाय ना तो प्लुरल आहे म्हणून इथं आपण डॉक्टरचं डॉक्टर्स केलं. ठीक आहे. ज्यावेळेस डॉक्टर हा शब्द सिंग्युलर म्हणून येतो त्यावेळेस आपण फक्त डॉक्टर वापरणार आहे. ज्यावेळेस डॉक्टर हा शब्द प्लुरल म्हणून येणार आहे त्यावेळेस आपण डॉक्टर्स वापरणार आहे आणि प्लुरल नावाच्या अगोदर आपण अ किंवा ॲन वापरत नाही. ठीक आहे. आता या सगळ्या एक्झाम्पल्स मध्ये मी फक्त सब्जेक्ट चेंज केलाय, बाकीचा वर्ब आणि अदर पार्ट्स हा सेम होता. ठीक आहे. आता ही एक्झाम्पल्स बघा, मी विद्यार्थी असेल या वाक्यामध्ये कुणाबद्दल बोलतोय आपण, मी बद्दल बोलतोय. मी इथं सब्जेक्ट असेल, असेल इथं वर्ब्स काम करेल. ठीक आहे. विद्यार्थी इथं अदर वर्ड्स असणार आहे. ठीक आहे. सुरुवातीला आपण काय घेतो, सब्जेक्ट घेतो. सब्जेक्ट इथं मी आहे, मी साठी आपण काय वापरतो इंग्लिशमध्ये, आय वापरतो. ठीक आहे. आता घ्यायचं आपल्याला वर्ब. आपण आताच बघितलं की फ्युचर कॅटेगरी 1 मध्ये सगळ्या सब्जेक्ट सोबत वर्ब म्हणून काय येतं, विल बी येतं. तर दिले बघा मी विल बी. सो इथं आपण घेणार आहे विल बी. ठीक आहे. हा झाला सब्जेक्ट, हा झाला वर्ब. ठीक आहे. आता इथं काय आहे, अदर वर्ड्स काय येतं, विद्यार्थी. ठीक आहे. आता इथं विद्यार्थी बघा, विद्यार्थी हे सुद्धा कॉमन नाउन आहे वाक्यामध्ये. ते एकटा आले, मी विद्यार्थी असेल म्हणजे मी एकटा विद्यार्थी असेल ना, म्हणजे तो एकटा आले वाक्यात. आणि इथं ते काउंटेबल पण आहे बघा, 1 विद्यार्थी, 2 विद्यार्थी, 3 विद्यार्थी असं आपण काउंट करू शकतो. म्हणजे काउंटेबल पण आहे, म्हणजे इथं आपल्याला अ वापरावं लागेल ह्या विद्यार्थीच्या अगोदर. ठीक आहे. मग कसं होईल बघा, आय विल बी अ स्टुडंट. कसं वाक्य तयार झालं बघा, मी विद्यार्थी असेल, आय विल बी अ स्टुडंट. ठीक आहे. आता दुसरं एक्झाम्पल बघा, ती शिक्षिका असेल. आता या वाक्यामध्ये आपण कुणाबद्दल बोलतोय, ती बद्दल बोलतोय. ठीक आहे. ती इथं सब्जेक्ट होईल, असेल इथं वर्ब होईल, शिक्षिका इथं अदर पार्ट्स असणार आहे. ठीक आहे. बघा आता आपण सुरुवातीला घेतो सब्जेक्ट. सब्जेक्ट इथं काय, ती साठी आपण इंग्लिशमध्ये काय वापरतो, ती वापरतो. हा झाला सब्जेक्ट. आता आपल्याला घ्यायचे वर्ब. वर्ब इथं काय येईल, सगळ्या सब्जेक्ट सोबत फ्युचर कॅटेगरी 1 मध्ये विल बीज येतं वर्ब म्हणून. ठीक आहे. सो सब्जेक्ट झाला आपला, वर्ब झाला. आता इथं अदर पार्ट्स काय आहे, आता इथं अदर वर्ड्स काय आहे, शिक्षिका. आता शिक्षिका हे नाव कसलं आहे, हे पण कॉमन नाउन आहे, कारण कुठल्याही कोणत्याही शिक्षिकेला आपण ही शिक्षिका आहे, ही शिक्षिका आहे, ही शिक्षिका आहे, कोणत्याही फिमेल टीचरला आपण शिक्षिका म्हणू शकतो. म्हणजे शिक्षिका हे कॉमन नाउन आहे. ठीक आहे. ते एकटा आले का, ती शिक्षिका असेल म्हणजे एकटीबद्दल बोलतोय ना आपण, म्हणजे एकटा आले आणि काउंटेबल पण आहे, 1 शिक्षिका, 2 शिक्षिका, 3 शिक्षिका म्हणू शकतो आपण. ठीक आहे. म्हणजे इथं आपल्याला अ वापरावं लागेल. बघा मग कसं वाक्य तयार होईल, शी विल बी अ टीचर. शी विल बी अ टीचर. कसं वाक्य तयार झालं बघा, ती शिक्षिका असेल, शी विल बी अ टीचर. ठीक आहे. आता तिसरं एक्झाम्पल बघा,
तो माझा मित्र असेल, या वाक्यात आपण कोणाबद्दल बोलतोय, या तो बद्दल बोलतोय. तो इथं सब्जेक्ट होईल, असेल इथं वर्ब होईल, माझा मित्र इथं अदर वर्ड्स असणार आहे. ठीक आहे. आपण सुरुवातीला घेतो सब्जेक्ट. तो साठी आपण इंग्लिशमध्ये काय वापरतो, ही वापरतो. ठीक आहे. हा झाला सब्जेक्ट. वर्ब म्हणून इथं काय येणार आहे, आपण विल बीज घेणार आहे, कारण सगळ्या सब्जेक्ट सोबत विल बीज येतं वर्ब म्हणून फ्युचर कॅटेगरी 1 मध्ये. ठीक आहे. आता राहिला काय अदर वर्ड्स. अदर वर्ड्स काय, माझा मित्र. माझ्या मित्राला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, माय फ्रेंड. काय म्हणतो, माय फ्रेंड. ठीक आहे. कसं वाक्य तयार झालं बघा, ही विल बी माय फ्रेंड. आता बघा, तुम्ही म्हणाल सर इथं फ्रेंड हा मित्र आहे ना शब्द, हा मित्र सुद्धा कॉमन नाव नाही, तो एकटा आलाय, तो माझा मित्र म्हणजे एकट्याबद्दल बोलतोय, म्हणजे तो एकटा आलाय. आणि इथं मित्र काउंटेबल पण आहे, 1 मित्र 2 मित्र 3 मित्र आपण असं मोजू शकतोय. ठीक आहे. मग तुम्ही इथं का नाही वापरलं, आपण लेक्चर नंबर 5 मध्ये आय गेस आपण सांगितलं होतं बघा, आर्टिकलचा तिसरा नियम सांगितलं होता अचा. काय, तुमच्या वाक्यात कॉमन नाउन जरी आलं, एकटं जरी असलं आणि काउंटेबल जरी असलं, पण त्याच्या अगोदर माझा, तिचा, त्यांचा, आमचा, हिचा हे हक्क किंवा मालकी दर्शवणारे जर शब्द आले त्या तुमच्या कॉमन नाउनच्या अगोदर, तर आपल्याला आर्टिकल वापरावं लागत नाही. तर आपण आर्टिकल वापरत नाही, म्हणून इथं आपण वगैरे काही वापरलेलं नाहीये. ठीक आहे. ओके. आता चौथं एक्झाम्पल बघा, आम्ही तयार असू. या वाक्यामध्ये कोणाबद्दल बोलतोय आपण, आम्ही बद्दल बोलतोय. सो आम्ही इथं सब्जेक्ट होईल, असू इथं वर्ब असेल. ठीक आहे. तयार इथं अदर वर्ड्स असणार आहे. ठीक आहे. आपण सुरुवातीला घेऊ सब्जेक्ट. आम्हीसाठी आपण इंग्लिशमध्ये काय वापरतो, वी वापरतो. ठीक आहे. वर्ब म्हणून काय येणार आहे, विल बी येणार आहे. ठीक आहे. सब्जेक्ट झाला, वर्ब झाला. तयारसाठी आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, रेडी. काय म्हणतो, रेडी. आता बघा, हे तयार इथं काय आहे, तयार इथं काय आहे, ऍडजेक्टिव्ह हा कॉन्सेप्ट आपण बघितला लेक्चर नंबर 5 मध्ये. काय आहे बघा, ऍडजेक्टिव्ह काय असतं, नामाबद्दल अधिक माहिती सांगणारे शब्द. नामाबद्दल किंवा प्रोनाउन बद्दल तुमच्या अधिक माहिती सांगणारे शब्द तुमचा ऍडजेक्टिव्ह असतो. ठीक आहे. आता आम्ही तयार असू, कोण तयार असेल, आम्ही असेल. म्हणजे हा तयार शब्द ह्या आम्ही बद्दल अधिक माहिती सांगतोय ना. आम्ही तयार असू म्हणजे हा तयार शब्द ह्या आम्ही बद्दल अधिक माहिती सांगतोय. कोण तयार असेल, आम्ही असेल तयार. म्हणजे तयार हा शब्द आम्ही बद्दल अधिक माहिती सांगतोय. तयार इथं ऍडजेक्टिव्ह आहे आणि ऍडजेक्टिव्हच्या अगोदर आपण आर्टिकल वापरत नाही, म्हणून इथं वगैरे काय आलेलं नाहीये रेडीच्या अगोदर. ठीक आहे. कसं वाक्य तयार झालं बघा, आम्ही तयार असू, वी विल बी रेडी. ठीक आहे. पुढचे एक्झाम्पल्स बघा, तो आनंदी असेल. या वाक्यामध्ये आपण कुणाबद्दल बोलतोय, तो बद्दल बोलतोय. सो तो इथं सब्जेक्ट होईल, असेल इथं वर्ब होईल, आनंदी इथं अदर वर्ड्स असणार आहे. ठीक आहे. सुरुवातीला आपण घेतो सब्जेक्ट. तो साठी आपण काय घेतो, ही घेतो. ठीक आहे. वर्ब म्हणून इथे येणार आहे विल बी. ठीक आहे. हा झाला सब्जेक्ट, हा झाला वर्ब. आता घ्यायचं आपल्या अदर वर्ड्स. अदर वर्ड्स इथं काय, आनंदी. आनंदी इथं काय येणार आहे, हॅपी. काय येणार आहे, हॅपी. इथं सुद्धा हॅपी हा ऍडजेक्टिव्ह आहे. इथं हॅपी हा ऍडजेक्टिव्ह आहे. कसा बघा, तो आनंदी असेल. कोण आनंदी असेल, तो असेल. म्हणजे इथं हा आनंदी शब्द त्या तो बद्दल अधिक माहिती सांगतोय ना. तो आनंदी असेल, आनंदी कोण आहे, तो आहे. म्हणजे आनंदी शब्द तो बद्दल अधिक माहिती सांगतोय. सो आनंदी इथं ऍडजेक्टिव्ह आहे आणि ऍडजेक्टिव्हच्या अगोदर आपण आर्टिकल वापरत नाही. कसं वाक्य तयार झालं आपलं बघा, तो आनंदी असेल, ही विल बी हॅपी. ठीक आहे. 6वं एक्झाम्पल बघा, तो एक कुत्रा असेल. आता या वाक्यात आपण कुणाबद्दल बोलतोय, या तो बद्दल बोलतोय. असेल इथं वर्ब होईल, एक कुत्रा इथं अदर वर्ड्स असणार आहे. ठीक आहे. आपण सुरुवातीला घेतो सब्जेक्ट. सब्जेक्ट इथं काय येईल, आता आपण कुणाबद्दल बोलतोय, कुत्र्याबद्दल बोलतोय. आता बघा, मॉडर्न इंग्लिशमध्ये जर तुम्हाला त्या प्राण्याचं लिंग माहिती असेल, म्हणजे कन्फर्म असेल तो मेल आहे का फिमेल आहे, तर तिथं आपण ही किंवा सी वापरू शकतो. मेल असेल तर आपण ही वापरणार आहे, फिमेल असेल तर सी वापरणार आहे. मॉडर्न इंग्लिशमध्ये हे ऍब्सोल्युटली चालतं, काहीच प्रॉब्लेम नाहीये. जरी तुम्हाला काय वाटत असेल तर तुम्ही इट सुद्धा वापरू शकता. आता मी सुरुवातीला ही वापरतो. बघा, मी घेतला ही. तो म्हणजे कोण, ही. तर कुत्रा तो मेल आहे, तर कन्फर्म होते. ठीक आहे. ही. आता आपल्याला घ्यायचंय वर्ब. वर्ब काय येणार आहे इथं, विल बी येणार आहे, कारण सगळ्या सब्जेक्ट सोबत विल बीच वापरतो आपण. ठीक आहे. ही विल बी सब्जेक्ट झाला, वर्ब झाला. आता आपल्याला अदर वर्ड्स किती काय आहे, एक कुत्रा. आता बघा, एक कुत्रा म्हणजे काय, अ डॉग. जेव्हा तुमच्या वाक्यामध्ये एक हा शब्द येतो ना, एक, त्यावेळेस तुम्हाला डोळे दाखवून तिथं अज वापरावं लागतं. मग आम्ही काय सांगतो, ज्यावेळेस तुमच्या नामाच्या अगोदर वाक्यामध्ये एक हा शब्द येतो आणि त्याच्यानंतर नाव येतं, तिथं तुम्हाला अज वापरावं लागतं. ठीक आहे. तिथं तुमचं काम सोपं होतं. तो इथं आपण वापरलं. कसं वाक्य तयार झालं बघा, तो एक कुत्रा असेल, ही विल बी अ डॉग. आता इथं मी ही वापरले, तुम्ही इथं इट सुद्धा वापरू शकता, काहीच प्रॉब्लेम नाहीये. मॉडर्न. आता 7वं एक्झाम्पल बघा, मी थकलेलो असेल. या वाक्यामध्ये कोणाबद्दल बोलतोय आपण,
मी बद्दल बोलतोय, ठीक आहे. आता इथं मी इथं आपला सब्जेक्ट होईल, इथं असेल हा वर्ब होईल, ठीक आहे. थकलेलो इथं अदर वर्ड्स असणार आहे. सुरुवातीला आपण काय घेतो, सब्जेक्ट घेतो, ठीक आहे. सब्जेक्ट कोण आहे तर मी आपण इंग्लिशमध्ये काय घेतो, आय घेतो, ठीक आहे. आता आपल्याला घ्यायचं आहे वर्ब. वर्ब इथं काय असणार आहे, काय येणार आहे, विल बी येणार आहे, कारण फ्युचर कॅटेगरी 1 मध्ये विल बी येतं सगळ्या सब्जेक्ट सोबत ॲज अ फॉर्म म्हणून, ठीक आहे. आता आपल्याला काय घ्यायचे अदर वर्ड्स. आता थकलेलोसाठी आपण इंग्लिशमध्ये काय घेतो, टायर्ड. काय घेतो, टायर्ड, ठीक आहे. आता इथं आपण टायर्ड हा ऍडजेक्टिव्ह आहे बघा. थकलेलो हा शब्द मी बद्दल अधिक माहिती सांगतोय ना, ह्या प्रोनाउन आय ह्या प्रोनाउन बद्दल थकलेलो हा शब्द अधिक माहिती सांगतोय. मी बद्दल थकलेलो हा शब्द अधिक माहिती सांगतोय ना. थकलेलो कोण आहे, थकलेलो कोण आहे, मी आहे. म्हणजे थकलेलो हा शब्द मी बद्दल अधिक माहिती सांगतोय. सो इथं ऍडजेक्टिव्ह होईल आणि ऍडजेक्टिव्हच्या अगोदर आपण आर्टिकल वापरत नाहीये, ठीक आहे. सो कसं वाक्य तयार झालं बघा, मी थकलेलो असेल, आय विल बी टायर्ड, ठीक आहे. आता जी आपण एक्झाम्पल सगळी बघितली, ही सगळी एक्झाम्पल्स होती अफर्मेटिव्ह. आता आपल्याला निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स बनवायला शिकायचे, ठीक आहे. आता हे अफर्मेटिव्ह सेंटेन्स काय असतं, निगेटिव्ह काय असतं, इंट्रोगेटिव्ह काय असतं, हे पाठीमागच्या लेक्चर्समध्ये आपण डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. इथं आपण शॉर्टमध्ये बघू. बघा, अफर्मेटिव्ह सेंटेन्स काय असतं, ज्याच्यामध्ये काहीतरी सांगितलेलं असतं आणि ज्याच्यामध्ये नकारार्थी शब्द आलेला नसतो. आता नकारार्थी शब्द म्हणजे काय, नसेल, नसतील, नसू, हे सगळे नकारार्थी शब्द आहेत. बघा मी काय सांगितलं, अफर्मेटिव्ह सेंटेन्स काय असतं, तुमच्या सेंटेन्समध्ये काहीतरी सांगितलेलं असतं आणि त्याच्यामध्ये नकारार्थी शब्द आलेला नसतो. आता पहिले एक्झाम्पल बघा, राम आनंदी असेल, या वाक्यामध्ये काहीतरी सांगितलंय ना, राम आनंदी असेल, आणि याच्यामध्ये कुठं नकारार्थी शब्द आलाय का, नाही आला, म्हणजे हे अफर्मेटिव्ह सेंटेन्स आहे, ठीक आहे. बघा आता निगेटिव्ह सेंटेन्स काय असतं, या पण सेंटेन्समध्ये काहीतरी सांगितलेलं असतं, या पण सेंटेन्समध्ये काहीतरी सांगितलेलं असतं, पण या अशा वाक्यामध्ये नकारार्थी शब्द आलेला असतो. नसेल, नसतील, नसू वगैरे हे नकारार्थी शब्द आलेला असतो. आता दुसरं एक्झाम्पल बघा, राम आनंदी नसेल, या वाक्यामध्ये काहीतरी सांगितलंय पण इथं नसेल हा नकारार्थी शब्द आलाय, म्हणजे हा निगेटिव्ह सेंटेन्स आहे. कळतंय, ठीक आहे. आता इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय बघा, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे प्रश्नार्थी वाक्य, ठीक आहे. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय, प्रश्नार्थी वाक्य, ठीक आहे. आता इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स पण दोन प्रकारचे असतात, एक येस नो टाईप असतो, दुसरा असतो डब्ल्यू टाईप. आता येस नो टाईप म्हणजे काय, असा प्रश्न ज्या प्रश्नाचं उत्तर आपण येस किंवा नो मध्ये देऊ शकतो. असा प्रश्न ज्या प्रश्नाचं उत्तर आपण येस किंवा नो मध्ये देऊ शकतो तो असतो आपला येस नो टाईप, आणि ज्या प्रश्नाचं उत्तर आपण येस किंवा नो मध्ये देऊ शकत नाही तो असतो आपला डब्ल्यू टाईप. आता येस नो टाईप पण दोन प्रकारचा असतो आणि डब्ल्यू टाईप पण दोन प्रकारचा असतो. बघा आपण काय सांगितलं, ज्या प्रश्नाचं उत्तर आपण येस किंवा नो मध्ये देऊ शकतो तो असतो आपला येस नो टाईप, ठीक आहे. आणि अशा प्रश्नामध्ये जर कुठंही नकारार्थी शब्द जर नाही आला तर तो असतो येस नो टाईप पॉझिटिव्ह, आणि जर अशा प्रश्नामध्ये नकारार्थी शब्द आला तर तो असतो येस नो टाईप निगेटिव्ह. डब्ल्यू टाईपचं पण तसंच आहे, ज्या प्रश्नाचं उत्तर आपण येस किंवा नो मध्ये देऊ शकत नाही तो असतो डब्ल्यू टाईप, आणि अशा डब्ल्यू टाईपमध्ये जर कुठंही नकारार्थी शब्द नाही आला तर तो असतो डब्ल्यू टाईप पॉझिटिव्ह, आणि जर नकारार्थी शब्द आला तर तो असतो डब्ल्यू टाईप निगेटिव्ह. आता तिसरं एक्झाम्पल बघा, का आता शेवटी क्वेश्चन मार्क आलाय बघा, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सच्या शेवटी क्वेश्चन मार्क येतो, ठीक आहे. आता राम आनंदी असेल का हा प्रश्न आहे, ठीक आहे. आता या प्रश्नाचं उत्तर आपण येस किंवा नो मध्ये देऊ शकतोय का, राम आनंदी असेल का, देऊ शकतोय, म्हणजे हा येस नो टाईप आहे. आणि या प्रश्नामध्ये कुठं निगेटिव्ह वर्ड आलाय का, नसेल, नसतील, नसू वगैरे नाही आला, म्हणजे हा येस नो टाईप पॉझिटिव्ह आहे. कसला आहे, येस नो टाईप पॉझिटिव्ह आहे, ठीक आहे. आता चौथे एक्झाम्पल बघा, राम आनंदी नसेल का. आता हा देखील प्रश्न आहे, शेवटी क्वेश्चन मार्क आला, ठीक आहे. आणि राम आनंदी नसेल का ह्या प्रश्नाचं आपण येस किंवा नो मध्ये देऊ शकतोय का, बघा राम आनंदी नसेल का, देऊ शकतोय, म्हणजे हा येस नो टाईप आहे, ठीक आहे. पण या प्रश्नामध्ये नसेल हा नकारार्थी शब्द आला, म्हणजे हा येस नो टाईप निगेटिव्ह आहे. कळतंय, हा येस नो टाईप निगेटिव्ह आहे, ठीक आहे. आता पाचवं एक्झाम्पल बघा, राम का आनंदी असेल, राम का आनंदी असेल हा देखील प्रश्न आहे, शेवटी क्वेश्चन मार्क आलाय, ठीक आहे. आता राम का आनंदी असेल या प्रश्नाचं उत्तर आपण येस किंवा नो मध्ये देऊ शकतोय का, नाही देऊ शकत, इथं आपल्याला कारण काहीतरी द्यावं लागेल, म्हणजे हा डब्ल्यू टाईप आहे, ठीक आहे. आणि या प्रश्नामध्ये कुठं नकारार्थी शब्द आलाय का, नसेल, नसतील, नसू वगैरे असं काहीतरी नाही आलं, म्हणजे हा डब्ल्यू एस टाईप पॉझिटिव्ह आहे. कळतंय. आता सहावं एक्झाम्पल बघा, राम का आनंदी नसेल. आता हा देखील प्रश्न आहे, शेवटी क्वेश्चन मार्क आलाय, आणि या प्रश्नाचं उत्तर आपण येस किंवा नो मध्ये देऊ शकतोय का, राम का आनंदी नसेल, नाही देऊ शकत, ठीक आहे, म्हणजे हा डब्ल्यू टाईप आहे, ठीक आहे. आणि या प्रश्नामध्ये नसेल हा नकारार्थी शब्द आलाय, म्हणजे हा डब्ल्यू टाईप निगेटिव्ह असणार आहे, ठीक आहे. तुम्हाला अफर्मेटिव्ह म्हणजे काय, निगेटिव्ह म्हणजे काय, येस नो टाईप म्हणजे काय,
एस टाईप पॉझिटिव्ह म्हणजे काय, एस टाईप निगेटिव्ह म्हणजे काय, डब्ल्यू टाईप पॉझिटिव्ह म्हणजे काय, डब्ल्यू टाईप निगेटिव्ह म्हणजे काय, हा कॉन्सेप्ट इथं क्लिअर झाला असेल. बघा तुम्हाला ही वाक्य ओळखता आली पाहिजेत, त्यासाठी मी वारंवार हे रिवाइज करतोय. ठीक आहे. बघा ही सगळी वाक्य आपल्याला इंग्लिशमध्ये आता बनवायला शिकायचं. ठीक आहे. जनरली आपण ही सगळी सूत्र वापरून इंग्लिशमध्ये ही वाक्य बनवतो. ठीक आहे. पण ही सगळी सूत्र पाठ करत बसण्यापेक्षा मी तुम्हाला काही हिंट्स सांगणार आहे. त्या हिंट्स मी पाठीमागच्या लेक्चर्समध्ये पण सांगितल्या होत्या. ह्या हिंट्स तेवढ्या लक्षात ठेवा. ही सूत्र तुम्हाला लक्षात ठेवण्याची गरज पडणार नाहीये. ठीक आहे. आता हिंट्स काय आहेत बघा. तुम्हाला अफर्मेटिव्ह, निगेटिव्ह, एस नो टाईप पॉझिटिव्ह, एस नो टाईप निगेटिव्ह, डब्ल्यू टाईप पॉझिटिव्ह, डब्ल्यू टाईप निगेटिव्ह, ही वाक्य कशी ओळखायची आपण आताच बघितलंय. ठीक आहे. आता बघा ज्यावेळेस तुमचं अफर्मेटिव्ह वाक्य तुम्हाला बनवायचं असतं इंग्लिशमध्ये, मी काय म्हणतोय बघा, ज्यावेळेस तुम्हाला अफर्मेटिव्ह वाक्य तयार करायचं असतं त्यावेळेस तुम्हाला जनरल स्ट्रक्चर फॉलो करावं लागतं. जनरल स्ट्रक्चर काय आहे, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस अदर वर्ड्स आहे. काय आहे, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस अदर वर्ड्स. बघा मी काय सांगतोय, ज्यावेळेस तुम्हाला अफर्मेटिव्ह वाक्य बनवायचे त्यावेळेस तुम्ही काय करणार, जनरल स्ट्रक्चर वापरणार. ठीक आहे. आता ज्यावेळेस वाक्य तुम्हाला निगेटिव्ह बनवायचे, ज्यावेळेस तुम्हाला वाक्य निगेटिव्ह बनवायचे त्यावेळेस आपण हिंट नंबर 1 काय सांगितली होती बघा. आपण काय करतो, त्या फोबच्या नंतर फक्त नॉट घेतो. काय करतो, फोबच्या नंतर फक्त आपण नॉट घेतो. तिथं तुमचं निगेटिव्ह वाक्य तयार होतं. हिंट नंबर 1 लक्षात ठेवा. आता त्यावेळेस तुम्हाला येस नो टाईप पॉझिटिव्ह क्वेश्चन तयार करायचा असतो. काय म्हणतो मी बघा, त्यावेळेस तुम्हाला येस नो टाईप क्वेश्चन तयार करायचा असतो त्यावेळेस तुम्ही काय करता, वाक्यातलं वर्ब फक्त बाहेर काढायचं. काय करायचं, वाक्यातलं वर्ब बाहेर काढायचं आणि शेवटी क्वेश्चन मार्क द्यायचा. बघा कसं वाक्यात होईल मग, वर्ब बाहेर काढलं आपण, बाकीचा पार्ट आपण आहे असा घेतला, अदर वर्ड्स, शेवटी क्वेश्चन मार्क. येस नो टाईप क्वेश्चन तयार करताना काय करायचं, फक्त वाक्यातलं वर्ब बाहेर काढायचं आणि शेवटी क्वेश्चन मार्क द्यायचा. ठीक आहे. आता येस नो टाईप निगेटिव्ह तयार करताना बघा आपण हे दुसरं वाक्य निगेटिव्ह कसं तयार केलं, फोबच्या नंतर नॉट घेतलं. बघा तुमचं वाक्य निगेटिव्ह करायचं असो किंवा तुमचा क्वेश्चन निगेटिव्ह करायचा असो, तुम्हाला फोबच्या नंतरच नॉट घ्यावं लागतं. ठीक आहे. आता इथे येस नो टाईपची आपण हिंट काय सांगितली, आपल्याला वर्ब हे सब्जेक्टच्या अगोदर बाहेर घ्यावं लागतं आणि शेवटी क्वेश्चन मार्क द्यावा लागतो. ठीक आहे. आता इथं क्वेश्चन आपला निगेटिव्ह आहे म्हणजे आपल्याला हा फोबच्या नंतर नॉट घ्यायचे. ठीक आहे. पण इथलं जे वर्ब आहे हे वर्ब बाहेर जाणार आहे आणि येणारं नॉट हे तुमचं सब्जेक्टच्या नंतर येणार आहे. कसं होईल वाक्य बघा, हे येस नो निगेटिव्हचं स्ट्रक्चर कसं होईल, वर्ब प्लस सब्जेक्ट प्लस नॉट इथे येईल ना, प्लस अदर वर्ड्स, शेवटी क्वेश्चन मार्क. ठीक आहे. आता डब्ल्यू टाईप क्वेश्चन बघा, मी हिंट काय सांगितली होती, जर तुम्हाला येस नो टाईप क्वेश्चन तयार करायचं असेल तर वाक्यातलं वर्ब फक्त बाहेर घ्यायचं सब्जेक्टच्या अगोदर शेवटी क्वेश्चन मार्क द्यायचा, ते तुमचं येस नो टाईप क्वेश्चन तयार होतो. ठीक आहे. आता डब्ल्यू टाईप क्वेश्चन कसं तयार करायचा, डब्ल्यू टाईप क्वेश्चन मध्ये सुद्धा तुम्हाला वर्ब हे बाहेर काढावंच लागतं, पण त्याच्या पण अगोदर डब्ल्यूच वर्ड घ्यावा लागतो. वाक्यात कोणता डब्ल्यूच वर्ड आलाय तो आपल्याला घ्यावा लागतो. ठीक आहे. मग डब्ल्यू टाईपचं स्ट्रक्चर कसं तयार होईल बघा, डब्ल्यूच वर्ड आपण सुरुवातीला घेणार, हे वर्ब बाहेर काढणार, राहिलेला पार्ट आहे असा सब्जेक्ट प्लस अदर वर्ड्स, शेवटी क्वेश्चन मार्क. हा प्रश्न आहे ना. ठीक आहे. म्हणजे शेवटी क्वेश्चन मार्क येणार आहे. ठीक आहे. आता डब्ल्यू टाईप निगेटिव्ह, आताच आपण काय बघितलं, तुमचं वाक्य निगेटिव्ह करायचं असो, तुमचं क्वेश्चन निगेटिव्ह करायचं असो, तुम्हाला फोबच्या नंतरच नॉट घ्यावं लागतं. आता इथं क्वेश्चन आहे, डब्ल्यू टाईप क्वेश्चन आहे, सो आपलं वर्ब हे बाहेर जाणार आहे ना, हिंटनुसार आपल्या स्ट्रक्चरनुसार वर्ब हे बाहेर जाणार आहे म्हणजे येणारं नॉट हे तुमचं सब्जेक्टच्या नंतर येणार आहे. कसं स्ट्रक्चर होईल बघा, इथं डब्ल्यू एच वर्ड प्लस वर्ब प्लस सब्जेक्ट प्लस नॉट इथं येईल सब्जेक्ट नंतर प्लस अदर वर्ड्स, शेवटी क्वेश्चन मार्क. ठीक आहे. ह्या होत्या हिंट्स. ह्या हिंट्स आपण वापरून ही सगळी वाक्य पाठीमागची तयार करणार आहे. ठीक आहे. आता पहिले एक्झाम्पल बघा, राम आनंदी असेल. आता या वाक्यामध्ये काहीतरी सांगितलंय ना, म्हणजे हे अफर्मेटिव्ह वाक्य आहे आणि आपण हिंटमध्ये काय बघितलं, अफर्मेटिव्ह वाक्य आपण आपल्या जनरल स्ट्रक्चरने बनवणार. जनरल स्ट्रक्चर काय आहे, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस अदर वर्ड्स आहे. ठीक आहे. बघा आता या वाक्यामध्ये सब्जेक्ट कोण आहे, कोणाबद्दल बोलतोय आपण, राम बद्दल बोलतोय. सो राम इथं आपला सब्जेक्ट होईल, असेल इथं वर्ब येणार आहे, आनंद इथं अदर वर्ड्स असणार आहे. ठीक आहे. कसं वाक्यात होईल बघा, सुरुवातीला आपण काय घेणार, सब्जेक्ट, सब्जेक्ट इथं काय आहे, राम आहे. तो इथं आपण घेऊ सुरुवातीला राम. ठीक आहे. हा जर आपला सब्जेक्ट, वर्ब इथं काय आहे, आता बघा काय बघितलं आपण पाठीमागच्या स्लाइडमध्ये, फ्युचर कॅटेगरी 1 मध्ये सगळ्या सब्जेक्ट सोबत वर्ब म्हणून काय येतं, विल बीच येतं. सो इथं आपण घेणार आहे विल बी, सब्जेक्ट झाला वर्ब झाला. आता इथं अदर वर्ड्स काय आहे, आनंदी, आनंदीसाठी आपण काय घेणार,
हॅपी काय घेणार हॅपी. ठीक आहे. हॅपी इथं ऍडजेक्टिव्ह आहे ना, आनंदी इथं ऍडजेक्टिव्ह आहे. ऍडजेक्टिव्हच्या अगोदर आपण आर्टिकल वापरत नाही. मग वाक्य कसं झालं आपलं, राम आनंदी असेल, राम विल बी हॅपी. ठीक आहे. आता दुसरं एक्झाम्पल बघा, राम आनंदी नसेल. राम आनंदी नसेल. बघा या वाक्यामध्ये पण काहीतरी सांगितलंय, पण इथं नसेल हा नकार दर्शवणारा शब्द आलाय, म्हणजे हे निगेटिव्ह वाक्य आहे. ठीक आहे. आता निगेटिव्ह वाक्याची आपण हिंट काय सांगितली होती, आपण काय करतो होपच्या नंतर नॉट घेतो. इथं वर्ब काय आहे बघा, इथं विल बी हे वर्ब आहे ना, इथं विल बी हे वर्ब आहे. इथं विल बी नॉट घ्यायचं नाही. इथं जो पहिला वर्ड आलाय ना आपला होपचा पहिला वर्ड विल, ह्या विलच्या नंतर आपल्याला नॉट घ्यावं लागतं. ह्या विलच्या नंतर कसं वाक्य तयार होईल बघा, राम विल नॉट बी हॅपी. कळतंय. आपण हिंट काय सांगितलं निगेटिव्ह वाक्याची, वर्बच्या नंतर आपण नॉट घेतो. ठीक आहे. इथं वर्ब काय, विल बी हा वर्ब आहे, म्हणजे विल बी नॉट वापरायचं नाही. पहिला जो वर्ड आहे तो विल, ह्या विलच्या नंतर आपल्याला नॉट घ्यावं लागतं. ठीक आहे. कसं वाक्य तयार झालं बघा, राम आनंदी नसेल, राम विल नॉट बी हॅपी. ठीक आहे. आता तिसरं एक्झाम्पल बघा, राम आनंदी असेल का. आता शेवटी क्वेश्चन मार्क आलाय, म्हणजे हा प्रश्न आहे. ठीक आहे. आता राम आनंदी असेल का, या प्रश्नात तर आपण येस किंवा नो मध्ये देऊ शकतोय का, राम आनंदी असेल का, येस देऊ शकतोय, म्हणजे हा येस नो टाईप आहे. ठीक आहे. आपण हिंट काय सांगितलं येस नो टाईपची, वाक्यातला वर्ब तुम्हाला सब्जेक्टच्या अगोदर न्यावं लागतं आणि शेवटी क्वेश्चन मार्क द्यावा लागतो, तिथं तुमचा येस नो टाईप क्वेश्चन तयार होतो. आता इथं आपलं वर्ब काय विल बी, पण ज्यावेळेस आपण विल बी हे सगळं आपण बाहेर काढणार नाही. आपल्याला फक्त विल बी मधला पहिला वर्ड, विल बी हे दोन वर्डचं एकच वर्ब आहे ना, त्यातला पहिला वर्ड फक्त विल बाहेर घ्यावा लागतो. कसा प्रश्न तयार होईल बघा, हा विल इथं आपण बाहेर काढला, विल राम बी हॅपी, आणि शेवटी क्वेश्चन मार्क. मी काय सांगतोय बघा, आपली येस नो क्वेश्चन बनवण्याची हिंट काय आहे, आपण काय करतो वर्ब बाहेर काढतो सब्जेक्टच्या अगोदर आणि शेवटी क्वेश्चन मार्क देतो. इथं वर्ब आपलं काय विल बी आहे, बरोबर ना. याच्यामध्ये आपण फक्त विल बी हे एकच वर्ब आहे ना दोन वर्डचं, पहिला वर्ड फक्त बाहेर काढायचा आहे, विल बी संपूर्ण बाहेर घ्यायचं नाही. सो इथं आपण फक्त विल बाहेर काढला इथं. ठीक आहे. विल फक्त बाहेर काढला, विल राहिलं वाक्य आपलं आहे असं येणार, शेवटी क्वेश्चन मार्क आला. ठीक आहे. कसं वाक्य तयार झालं बघा, राम आनंदी असेल का, विल राम बी हॅपी. ठीक आहे. आता चौथं एक्झाम्पल बघा, राम आनंदी नसेल का. आता हा देखील प्रश्न आहे, शेवटी क्वेश्चन मार्क आलाय. आता राम आनंदी नसेल का, या प्रश्नाला तर आपण येस किंवा नो मध्ये देऊ शकतोय का, राम आनंदी नसेल का, देऊ शकतोय, म्हणजे हा येस नो टाईप आहे. पण या प्रश्नामध्ये नसेल इथं नकारार्थी शब्द आलाय बघा, नसेल हा नकार दर्शवणारा शब्द आलाय, म्हणजे हा येस नो टाईप निगेटिव्ह आहे. ठीक आहे. आपण हिंट मध्ये काय सांगितलंय, तुमचं वाक्य निगेटिव्ह करायचं असो किंवा तुमचा क्वेश्चन निगेटिव्ह करायचा असो, तुम्हाला निगेटिव्ह करताना होपच्या नंतर नॉट घ्यावं लागतं. ठीक आहे. पण हा येस नो टाईप क्वेश्चन असल्यामुळं आपलं वर्ब हे बाहेर जाणार आहे, आपलं हे जे वर्ब आहे हा बाहेर जाणार आहे, म्हणजे तुमचं येणारं नॉट हे इथं सब्जेक्टच्या नंतर येणार आहे. ठीक आहे. कसं वाक्य तयार होईल बघा, आहे राम आनंदी नसेल का, हे विल आपण बाहेर काढलं कारण इथं आपल्याला येस नो टाईप क्वेश्चन आहे. ठीक आहे. विल राम इथं नॉट घेतलं कारण आपलं हे येस नो टाईप क्वेश्चन निगेटिव्ह आहे. ठीक आहे. आणि येणारं नॉट हे तुमचं सब्जेक्टच्या नंतर आलं कारण विल हे बाहेर गेलं आपल्या हिंटनुसार. ठीक आहे. आता काय राहिलं, विल राम नॉट बी हॅपी, शेवटी क्वेश्चन मार्क. कसा क्वेश्चन तयार झाला बघा, राम आनंदी नसेल का, विल राम नॉट बी हॅपी. ठीक आहे. आता पाचवं एक्झाम्पल बघा, राम का आनंदी असेल. आता हा देखील प्रश्न आहे, शेवटी क्वेश्चन मार्क आहे. ठीक आहे. आता राम का आनंदी असेल या प्रश्नाला तर आपण येस किंवा नो मध्ये देऊ शकतोय का, नाही देऊ शकत. इथं आपल्याला काहीतरी कारण द्यावं लागेल. ठीक आहे. म्हणजे हा डब्ल्यू टाईप आहे. ठीक आहे. आता बघा आपण काय बघितलं होतं, वाक्यातला वर्ब ज्यावेळेस तुम्ही सब्जेक्टच्या अगोदर घेता आणि शेवटी क्वेश्चन मार्क देता, तिथे तुमचं येस नो टाईप क्वेश्चन तयार होतो. मी काय म्हटलं बघा, ज्यावेळेस तुम्ही वाक्यातलं वर्ब हे सब्जेक्टच्या अगोदर घेता शेवटी क्वेश्चन मार्क देता, तिथे तुमचा येस नो टाईप क्वेश्चन तयार होतो. ठीक आहे. पण ज्यावेळेस तुम्हाला डब्ल्यू टाईप क्वेश्चन तयार करायचा असतो त्यावेळेस तुम्हाला वर्ब हे बाहेर काढावंच लागतं, पण त्याच्या पण अगोदर तुम्हाला डब्ल्यूच वर्ड घ्यावा लागतो आणि शेवटी मग तुमचं क्वेश्चन मार्क येणार आहे. आता इथं राम का आनंदी असेल या वाक्यामध्ये का हा शब्द आलाय ना, इथं का इथं डब्ल्यूच वर्ड आहे, प्रश्नार्थी शब्द आहे. ठीक आहे. म्हणजे इथं आपल्याला सुरुवातीला डब्ल्यूच वर्ड घ्यावा लागेल, त्याच्यानंतर वर्ब येणार आहे, त्याच्यानंतर राहिलेला पार्ट आहे. असा कसं वाक्य होईल तर बघा, राम का आनंदी असेल, इथं का इथं डब्ल्यूच वर्ड आहे ना, सो का साठी आपल्याला फाय वापरावं लागेल. ठीक आहे. हा झाला डब्ल्यूच वर्ड. आता घ्यायला लागेल आपल्याला वर्ब फाय. वर्ब काय इथं विल,
फाय विल, राहिलेला पार्ट आहे असा, फाय विल राम बी हॅपी, शेवटी क्वेश्चन मार्क. ठीक आहे, कसा क्वेश्चन तयार झाला बघा, राम का आनंदी असेल, फाय विल राम बी हॅपी. ठीक आहे, आता 6वं एक्झाम्पल बघा, राम का आनंदी नसेल, हा क्वेश्चन आहे, शेवटी क्वेश्चन मार्क आलाय. ठीक आहे, आता राम का आनंदी नसेल ह्या प्रश्नात तर आपण येस किंवा नो मध्ये देऊ शकतोय का, नाही देऊ शकत, म्हणजे हा डब्ल्यू टाईप आहे. ठीक आहे, आपण हिंट काय सांगितलंय, तुमचा क्वेश्चन कोणताही तारखाचा असो, ज्यावेळेस तुम्ही वर्ब बाहेर काढता सब्जेक्टच्या अगोदर आणि शेवटी क्वेश्चन मार्क देता, तिथं तुमचा येस नो टाईप क्वेश्चन तयार होतो. पण डब्ल्यू टाईप क्वेश्चन तयार करताना तुम्हाला वर्ब हे तर बाहेर काढावंच लागतं, पण त्याच्या पण अगोदर तुम्हाला डब्ल्यूच वर्ड घ्यावा लागतो आणि शेवटी मग तुमचा क्वेश्चन मार्क येणार आहे. ठीक आहे, आणि या प्रश्नामध्ये आता नसेल हा नकारार्थी शब्द आलाय, म्हणजे हा डब्ल्यू टाईप निगेटिव्ह आहे. आणि आपण काय सांगितलं होतं, तुमचं वाक्य निगेटिव्ह करायचं असो किंवा तुमचं क्वेश्चन निगेटिव्ह करायचं असो, तुम्हाला होपच्या नंतरच नॉट घ्यावं लागतं. ठीक आहे, आपल्या हिंटनुसार तुमचं जे वर्ब आहे ते बाहेर जाणार आहे ना, तुमचं हे जे वर्ब आहे हे बाहेर जाणार आहे क्वेश्चन तयार करण्यासाठी, येणारं नॉट हे तुमच्या सब्जेक्टच्या नंतर येणार आहे. ठीक आहे, कसा या वाक्यामध्ये इथं का हा डब्ल्यूच वर्ड आलाय, सो आपण काय करतो, डब्ल्यू टाईप मध्ये आपण डब्ल्यूच वर्ड सुरुवातीला घेतो, का साठी आपण इंग्लिशमध्ये काय घेतो, फाय घेतो. ठीक आहे, फाय नंतर आपलं काय येणार आहे, वर्ब येणार आहे, इथं वर्ब काय येणार आहे, विल येणार आहे. ठीक आहे, राहिलेला पार्ट आहे असा, फक्त हा क्वेश्चन निगेटिव्ह असल्यामुळं तुमचं येणारं नॉट हे सब्जेक्टच्या नंतर येणार आहे. कसं वाक्य तयार होईल बघा, कसा क्वेश्चन तयार होईल बघा, फाय विल राम नॉट बी हॅपी, शेवटी क्वेश्चन मार्क. कसा क्वेश्चन तयार झाला बघा, राम का आनंदी नसेल, फाय विल राम नॉट बी हॅपी. ठीक आहे, आता आपण करूया काही वाक्यांचा सराव. ठीक आहे, आता पहिले एक्झाम्पल बघा, माझे आई वडील घरी असतील. बघा, माझे आई वडील घरी असतील या वाक्यामध्ये काहीतरी सांगितलंय, म्हणजे हे अफर्मेटिव्ह सेंटेन्स आहे. आणि आपल्या हिंटनुसार आपण अफर्मेटिव्ह सेंटेन्स कसं बनवतो, आपल्या जनरल स्ट्रक्चरनुसार. जनरल स्ट्रक्चर काय आहे, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस अदर वर्ड्स. ठीक आहे, आता या वाक्यामध्ये सब्जेक्ट कोण आहे, माझे आई वडील घरी असतील. या वाक्यामध्ये आपण कुणाबद्दल बोलतोय, माझे आई वडील, बरोबर ना, माझ्या आई वडिलाबद्दल बोलतोय ना, पण माझे आई वडील इथं सब्जेक्ट होईल, इथं असतील हे वर्ब येणार आहे. ठीक आहे, घरी हे अदर वर्ड्स येणार आहे. ठीक आहे, सुरुवातीला आपण काय घेतो, सब्जेक्ट घेतो. आता हे अफर्मेटिव्ह वाक्य आहे, अफर्मेटिव्ह वाक्य आपण जनरल स्ट्रक्चरने बनवणार. ठीक आहे, तर सब्जेक्ट कोण आहे, सुरुवातीला आपण सब्जेक्ट घेतो ना, सब्जेक्ट कोण आहे, माझे आई वडील. माझे आई वडील म्हणजे इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण त्यांना, माय पेरेंट्स. काय म्हणतो, माय पेरेंट्स. ठीक आहे, हा झाला सब्जेक्ट. आता घ्यायचा आपल्याला वर्ब. फ्युचर कॅटेगरी 1 मध्ये आपण वर्ब म्हणून सगळ्या सब्जेक्ट सोबत विल बीज वापरतो. इथे घेणार आहे आपण विल बी, हे झालं वर्ब, सब्जेक्ट झाला वर्ब झाला. ठीक आहे, आता घरीसाठी आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, ॲट होम. काय म्हणतो, ॲट होम. कसं वाक्य तयार झालं बघा, हे माझे आई वडील घरी असतील, माय पेरेंट्स बघा प्रोनाउन्सिएशन लक्षात ठेवा, पॅरेंट्स नाही पेरेंट्स म्हणायचं, माय पेरेंट्स विल बी ॲट होम. ठीक आहे, आता दुसरं वाक्य बघा, माझे आई वडील घरी नसतील. आता या पण वाक्यामध्ये काहीतरी सांगितलंय, पण या वाक्यामध्ये नसतील हा नकार दर्शवणारा शब्द आलाय, म्हणजे हे वाक्य निगेटिव्ह आहे. आणि आपण काय सांगितलंय, आपली हिंट काय निगेटिव्ह वाक्याची, आपण काय करतो, होपच्या नंतर नॉट घेतो. पण इथं फ्युचर कॅटेगरी 1 मध्ये विल बी हे 2 वर्डचं एक वर्ब वापरतो ना आपण, इथं मात्र विल बीच्या नंतर नॉट नाही घ्यायचं, विलच्या नंतर नॉट घ्यायचं आणि त्यानंतर बी घ्यायचं. म्हणजे या दोन्हीच्या मध्ये आपण विल आणि बीच्या मध्ये आपण नॉट घेतो निगेटिव्ह करताना फ्युचर कॅटेगरी 1 मध्ये. मग हे वाक्य कसं होईल बघा, माय पेरेंट्स विल नॉट बी ॲट होम. काय केलं आपण, फक्त नॉट घेतलं, हे निगेटिव्ह वाक्य आहे ना, आपण वर्बच्या नंतर नॉट घेतो, इथं वर्बच्या नंतर आपण नॉट घेतलं, फक्त विल बी हे 2 वर्डचं वर्ब आहे आणि विलच्या नंतर आपल्याला विल आणि बीच्या मध्ये, म्हणजे विलच्या नंतर आपल्याला नॉट घ्यावं लागतं फ्युचर कॅटेगरी 1 मध्ये. ठीक आहे, आता तिसरं वाक्य बघा, माझे आई वडील घरी असतील का. आता हा प्रश्न शेवटी क्वेश्चन मार्क आलाय. ठीक आहे, बघा या प्रश्नानंतर आपण येस किंवा नो मध्ये देऊ शकतोय का, माझे आई वडील घरी असतील का, देऊ शकतोय, म्हणजे हा यस नो टाईप आहे. आणि यस नो टाईपची हिंट आपण काय सांगितलंय, वाक्यातला वर्ब फक्त तुम्हाला सब्जेक्टच्या अगोदर घ्यावा लागतं आणि शेवटी क्वेश्चन मार्क द्यावा लागतो. ठीक आहे, आता इथं
विल आणि बी हे दोन वर्डचं एक वर्ब आहे ना, इथं फक्त आपण विल बाहेर काढतो. ठीक आहे, म्हणजे वाक्य कसं होईल बघा. विल आपण बाहेर काढला, विल माय पेरेंट्स बी ॲट होम. शेवटी क्वेश्चन मार्क. इथं आपण फक्त विल बाहेर काढला बघा आणि शेवटी क्वेश्चन मार्क दिला. बाकीचा राहिलेला पार्ट आपण आहे असा घेतला. कसा क्वेश्चन तयार झाला बघा आपला. माझे आई वडील घरी असतील का. विल माय पेरेंट्स बी ॲट होम. ठीक आहे, आता चौथं वाक्य बघा. माझे आई वडील घरी नसतील का. आता हा देखील प्रश्न आहे, शेवटी क्वेश्चन मार्क आला. ठीक आहे, आता माझे आई वडील घरी नसतील का या प्रश्नाचं उत्तर आपण येस किंवा नो मध्ये देऊ शकतोय का. देऊ शकतोय, म्हणजे हा येस नो टाईपच आहे. पण या प्रश्नामध्ये नसतील हा नकार दर्शवणारा शब्द आला, म्हणजे हा येस नो टाईप निगेटिव्ह आहे. आणि आपण हिंटमध्ये काय सांगितलंय, तुमचं वाक्य निगेटिव्ह करायचं असो किंवा तुमचा क्वेश्चन निगेटिव्ह करायचा असो, तुम्हाला होपच्या नंतर नॉट घ्यावं लागतं. ठीक आहे, पण हा येस नो टाईप क्वेश्चन असल्यामुळं तुमचं हे जे वर्ब आहे हे वर्ब जाणार आहे तुमचं. हे जे वर्ब आहे हे वर्ब जाणार आहे तुमचं बाहेर सब्जेक्टच्या अगोदर, म्हणजे तुमचं येणारं नॉट हे सब्जेक्टच्या नंतर येणार आहे. ठीक आहे, कसं वाक्य होईल बघा. हा कसा क्वेश्चन तयार होईल बघा. आपण विल हा बाहेर काढला. ठीक आहे, विल माय पेरेंट्स नॉट घेतला इथं, कारण निगेटिव्ह क्वेश्चन आहे. विल माय पेरेंट्स नॉट बी ॲट होम. शेवटी क्वेश्चन मार्क. ठीक आहे, कसा क्वेश्चन तयार झाला बघा. माझे आई वडील घरी नसतील का. विल माय पेरेंट्स नॉट बी ॲट होम. ठीक आहे, आता 5 एक्झाम्पल बघा. माझे आई वडील घरी का असतील हा प्रश्न आहे, शेवटी क्वेश्चन मार्क आला. ठीक आहे, आता माझे आई वडील घरी का असतील या प्रश्नाचं उत्तर आपण येस किंवा नो मध्ये देऊ शकतोय का. नाही देऊ शकत. इथं आपल्याला काहीतरी दुसरं उत्तर द्यावं लागेल. ठीक आहे, म्हणजे हा डब्ल्यूएच टाईप आहे. ठीक आहे, आता बघा आपण काय सांगितलं होतं, येस नो टाईप क्वेश्चन तयार करताना आपण काय करतो, फक्त वर्ब सब्जेक्टच्या अगोदर घेतो, शेवटी क्वेश्चन मार्क देतो, तिथं तुमचा येस नो टाईप क्वेश्चन तयार होतो. पण डब्ल्यूएच टाईप क्वेश्चन तयार करताना तुम्हाला वर्ब हे तर बाहेर काढावंच लागतं, पण त्याच्या पण अगोदर डब्ल्यूच वर्ड घ्यावा लागतो. आता इथं का हा डब्ल्यूच वर्ड आलाय बघा. ठीक आहे, म्हणजे हा डब्ल्यूच वर्ड आपल्याला अगोदर घ्यावा लागेल, त्यानंतर वर्ब घ्यावा लागेल. कसं क्वेश्चन तयार होईल बघा. हा इथं का आलाय, का हा डब्ल्यूच टाईप क्वेश्चन आहे ना, हा क्वेश्चन डब्ल्यूच टाईप आहे. सो इथं आपण डब्ल्यूच वर्ड सुरुवातीला घेणार. इथं का हा डब्ल्यूच वर्ड आलाय. का साठी आपण इंग्लिशमध्ये काय वापरतो, फाय वापरतो. ठीक आहे, आपण आता वर्ब घेणार. फाय विल, राहिलेला पार्ट आहे असा. फाय विल माय पेरेंट्स बी ॲट होम. शेवटी क्वेश्चन मार्क. खूप सोपं आहे. ह्या हिंट्स तेवढ्या तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. ठीक आहे, आता 6वं एक्झाम्पल बघा. माझे आई वडील घरी का नसतील. आता या प्रश्नाचं उत्तर आपण येस किंवा नो मध्ये देऊ शकतोय का. नाही देऊ शकत, म्हणजे हा डब्ल्यूच टाईप आहे. ठीक आहे, आणि या प्रश्नामध्ये नसतील हा शब्द आलाय, म्हणजे हा डब्ल्यूएच टाईप निगेटिव्ह आहे. ठीक आहे, आणि डब्ल्यूएच टाईपचे आपण हिंट काय सांगितलंय तुम्हाला. डब्ल्यूएच टाईप मध्ये आपण काय करतो, वर्ब तर आपल्याला बाहेर काढावंच लागतं, पण त्याच्या पण अगोदर आपल्याला डब्ल्यूच वर्ड घ्यावा लागतो. ठीक आहे, आणि हा क्वेश्चन निगेटिव्ह असल्यामुळे आपल्याला होप नंतर नॉट घ्यावं लागणार आहे. आपण हिंट काय सांगितलंय बघा, तुमचं वाक्य निगेटिव्ह करायचं असो किंवा तुमचा क्वेश्चन निगेटिव्ह करायचा असो, तुम्हाला होपच्या नंतर नॉट घ्यावं लागतं. ठीक आहे, पण हा डब्ल्यू टाईप क्वेश्चन असल्यामुळे तुमचं वर्ब हे बाहेर जाणार आहे ना, तुमचं हे वर्ब बाहेर जाणार आहे आणि क्वेश्चन निगेटिव्ह करण्यासाठी तुम्हाला नॉट घ्यावं लागेल. पण हे वर्ब तुमचं बाहेर गेल्यामुळं येणार नॉट हे तुमचं सब्जेक्टच्या नंतर येणार आहे. ठीक आहे, मग हा क्वेश्चन कसा होईल बघा. वाय, आता इथं का हा आपला डब्ल्यूच वर्ड आहे ना, आपण डब्ल्यू टाईप क्वेश्चनची सुरुवात डब्ल्यूच वर्ड न करतो. सो इथं का साठी आपण फाय घेतलं. ठीक आहे, राहिलेला पार्ट आपला आहे असा. फाय विल माय पेरेंट्स. आता इथं क्वेश्चन डब्ल्यू टाईप क्वेश्चन आपण निगेटिव्ह आहे, म्हणजे आपल्याला नॉट घ्यावं लागणार आहे. आणि हे विल आपलं बाहेर गेल्यामुळं येणार नॉट हे तुमचं सब्जेक्टच्या नंतर येणार आहे. सब्जेक्ट इथं माय पेरेंट्स आहे, सो इथं आपल्याला नॉट घ्यावं लागेल. फाय विल माय पेरेंट्स नॉट बी ॲट होम. शेवटी क्वेश्चन मार्क. ठीक आहे, आता 7वं एक्झाम्पल खूप इंटरेस्टिंग आहे बघा. कोण घरी असेल. 7वं एक्झाम्पल काय आहे, कोण घरी असेल. आता पहिलं एक्झाम्पल बघा. पहिलं एक्झाम्पल काय आहे, माझे आई वडील घरी असतील. या वाक्यामध्ये आपण कुणाबद्दल बोलतोय, माझ्या आई वडिलाबद्दल बोलतोय ना. माझे आई वडील इथं सब्जेक्ट आहे. ठीक आहे, आता 7वं एक्झाम्पल बघा. कोण घरी असेल, म्हणजे इथं सब्जेक्टच मिसिंग आहे ना, सब्जेक्टच मिसिंग आहे बघा. अशा केसमध्ये, कोणत्या केसमध्ये,
अशा केसमध्ये सब्जेक्ट मिसिंग असतो आणि सब्जेक्ट बद्दलच प्रश्न विचारलेला असतो. अशा केसमध्ये आपल्याला जनरल स्ट्रक्चरच फॉलो करावं लागतं. काय आहे जनरल स्ट्रक्चर आपलं? सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस अदर वर्ड्स. ठीक आहे, हे आपलं जनरल स्ट्रक्चर आहे. इथं आपण काय करतो बघा, सब्जेक्टच्या जागी आपण WH वर्ड घेतो. काय घेतो? WH वर्ड घेतो आणि राहिलेला भाग आपला आहे असा सब्जेक्ट WH वर्ड प्लस वर्ब प्लस अदर वर्ड्स. ठीक आहे, आता हा क्वेश्चन असल्यामुळे शेवटी आपल्याला क्वेश्चन मार्क द्यावा लागतो. आपलं स्ट्रक्चर कसं झालं बघा इथं, WH वर्ड प्लस वर्ब प्लस अदर वर्ड्स. ठीक आहे, आता हे वाक्य, आता हा क्वेश्चन आपण तयार करू. बघा आता आपण सुद्धा काय घेतो? WH वर्ड घेतो. WH वर्ड इथं काय आलाय? कोण आलाय. कोण इथं WH वर्ड आहे. ठीक आहे, सो कोणसाठी आपण इंग्लिशमध्ये काय घेतो? हू घेतो. ठीक आहे, आता आपल्याला काय घ्यायचंय? वर्ब घ्यायचंय. वर्ब काय येतं? फ्युचर कॅटेगरी 1 मध्ये सगळ्या सब्जेक्ट सोबत विल बीच येतं. हू विल बी. आता काय? घरी. घरीसाठी आपण काय घेतो? ॲट होम. काय घेतो? ॲट होम. ठीक आहे, शेवटी क्वेश्चन मार्क. कसा क्वेश्चन तयार झाला बघा, कोण घरी असेल? हू विल बी ॲट होम. ठीक आहे, आता हा तुमचा आहे होमवर्क. इथं 7 आणि 7 14 वाक्य मी तुम्हाला होमवर्कसाठी दिलेत. आता पहिलं वाक्य बघा, नेहा एक चांगली डॉक्टर असेल. नेहा विल बी अ गुड डॉक्टर. ठीक आहे, इथं मी अफर्मेटिव्ह वाक्य तुम्हाला बनवून दिलेले आहेत. आता इथं नेहा, इथं बघा या वाक्यामध्ये सब्जेक्ट आहे, असेल इथं वर्ब आहे ना. ठीक आहे, एक चांगली डॉक्टर म्हणजे अ गुड डॉक्टर, इथं अदर वर्ड्स आहे. ऑलरेडी अफर्मेटिव्ह वाक्य मी इथं बनवून दिले. ठीक आहे, आता हे वाक्य बघा, उद्या शाळा बंद असेल. या वाक्यात आपण कुणाबद्दल बोलतोय? या वाक्यात आपण कुणाबद्दल बोलतोय? शाळेबद्दल बोलतोय ना. शाळा, शाळा इथं सब्जेक्ट होईल, असेल इथं वर्ब होईल. ठीक आहे, आता उद्या हा टाइम दाखवणारा शब्द आलाय बघा, म्हणजे तुमचं द स्कूल इथं सब्जेक्ट होईल, विल बी इथं वर्ब होईल. ठीक आहे, उद्यासाठी मी टुमारो घेतले आणि हे शेवटी घेतले. अदर पार्ट्समध्ये, अदर वर्ड्समध्ये मी शेवटी घेतले. आता शेवटी काय आलं बघा. बघा मी काय सांगतोय, जर तुमच्या वाक्यामध्ये ठिकाण असेल, टाइम असेल किंवा इतर माहिती सांगणारे शब्द जर तुमच्या वाक्यामध्ये येत असतील तर हे सगळे शब्द आपण वाक्याच्या शेवटी घेतो. आता उद्या इथं टाइम सांगणारा शब्द आलाय ना, म्हणजे तो आपण वाक्याच्या शेवटी घेतो. ठीक आहे, म्हणून आपण क्लोज्ड नंतर टुमारो घेतले. ठीक आहे, आता ही अफर्मेटिव्ह वाक्य तर ऑलरेडी मी इथं बनवून दिलेत. ही सगळी वाक्य तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये सॉल्व्ह करायचे. ठीक आहे, आता ही सगळी वाक्य तुमच्या नोटबुकमध्ये फक्त तुम्ही सोडवू नका, त्याचं मनातल्या मनात प्रॅक्टिस सुद्धा करा. आता कसं प्रॅक्टिस करणार तुम्ही बघा, फॉर एक्झाम्पल राम शिक्षक असेल, राम विल बी अ टीचर. ठीक आहे, राम शिक्षक नसेल, राम विल नॉट बी अ टीचर. राम शिक्षक असेल का? विल राम बी अ टीचर. राम शिक्षक नसेल का? विल राम नॉट बी अ टीचर. राम शिक्षक कधी असेल? व्हेन विल राम बी अ टीचर. राम शिक्षक कधी नसेल, व्हेन विल राम नॉट बी अ टीचर. ठीक आहे, असं एक वाक्य घ्यायचं, त्याचं अफर्मेटिव्ह, निगेटिव्ह, एसनो टाईप, डब्ल्यू टाईप सगळं बनवायचं आणि जास्तीत जास्त वेळ तुम्ही आता प्रॅक्टिस करायची. ठीक आहे, तुम्हाला WH वर्ड्सची लिस्ट पण मी ऑलरेडी पाठीमागच्या लेक्चर्समध्ये दिले. ते सगळे WH वर्ड तुमचे पाठच असायला पाहिजे. ठीक आहे, ओके, चला भेटूया लेक्चर नंबर 8 मध्ये. कीप लर्निंग. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग गाईज. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ लेक्चर्स जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करून या मिशनमध्ये सहभागी व्हा. थँक्यू.